नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. खूप दिवसांनी सगळ्यांना बघायला मिळालं मॅडम. हो, खूप दिवसांनी भेटलो. तर थँक्यू. आजचा आपला जो विषय आहे पंचांग वाचन. तर माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना वंदन करून पंचांग वाचनच्या आपल्या या सत्राला सुरुवात करते. आता पंचांग वाचन जेव्हा आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये पंचांग का वाचायचं, पंचांगाची गरज काय आहे आणि आपल्यासाठी ते महत्वाचं आहे किंवा नाही, या सगळ्याच गोष्टी समोर येतात. तर कोणतीही गोष्ट आपल्याला बघताना सुरुवात करायची ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे का आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो अशा रीतीने. तर त्या रीतीने आपण पंचांग वाचन सुरुवात करू. पंचांग म्हणजे काय हे लक्षात घेताना पहिल्यांदा आपल्याला पाहायला पाहिजे की आपण हा सगळा अभ्यास कशासाठी करणार, पंचांग आपण कसं निर्माण होतं आणि पंचांगाचे मुख्य घटक कोणते. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघायला हवं, जायला हवं आपण जे शाळेमध्ये जो भूगोल शिकलो किंवा खगोलाचं आपल्याला जे ज्ञान आहे किंवा इतर ज्या गोष्टी आपल्याला कॉमन सेन्सने माहिती आहेत त्याच्याकडे आपल्याला परत जायला हवं, जिथून ह्याची सगळ्याची सुरुवात होते. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि सूर्याचं भ्रमण चालू असतं, तसंच सगळ्या ग्रहांचंही भ्रमण चालू असतं. मग हे भ्रमण चालू असताना कसं होतं ते भ्रमण, तर हा गोलाकार जो आपल्याला दिसतो आहे हा वर्तुळाकार मार्ग आहे सूर्याच्या भ्रमणाचा, ज्याला क्रांतिवृत्त असंही म्हणतात. या 360 अंशाच्या पटलातून सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह फिरत असतात. नेहमी असं आपण म्हणतो की नाही की आता गुरु मेष राशीमध्ये गेला किंवा चंद्र आज मीन राशीत आहे, ते आपण का म्हणतो, तर या वर्तुळाकार पट्ट्यावर फिरताना या वेगवेगळ्या राशींतून आणि नक्षत्रातून ते ग्रह भ्रमण करत असतात. ते कोणत्या राशीत गेले, कुठून कुठे गेले त्याचं आपल्याला फक्त विवरण मिळतं, पण ते कसं असतं ते या आकृतीवरून तुम्हाला समजेल की आपण ग्रह या राशीतून त्या राशीत गेला म्हणतो म्हणजे काय. तर इथून हे सगळे ग्रहांचं भ्रमण चालू असतं आणि या ग्रहांच्या भ्रमणावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, कारण त्याचा आपल्या जीवनावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. जसं आपल्याला माहिती आहे की चंद्राच्या कलांवरती भरती ओहोटी समुद्रामध्ये येते, हा झाला दृश्य परिणाम. त्याचप्रमाणे या सगळ्या ग्रहांच्या भ्रमणामुळे आपल्या सजीवांवरती पण काहीतरी परिणाम होत असतो, जो बरेचदा दृश्य असेल किंवा अदृश्य असेल. मग तो परिणाम कोणता कशा वेळेला होतो, कशाचा परिणाम चांगला होतो, कशाचा परिणाम वाईट होतो, या सगळ्या भ्रमणाचा आणि जो विचार केलेला आहे तो आहे पंचांग. म्हणजे पंचांगाचा उगम बघताना आपल्याला ह्या गोष्टी पाहायला हव्या. आता पंचांग कशासाठी निर्माण झालं, तर ते निर्माण झालं व्यावहारिक कालगणनेसाठी. आता या कालगणना किती प्रकारच्या आहेत, तर अनेक प्रकारच्या आहेत. आत्ताच आपण बघितलं की सगळे ग्रह इथून भ्रमण करत असतात, म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत परत त्या ग्रहाला फिरून त्या बिंदूपर्यंत येईपर्यंत त्याचं भ्रमण आहे. मग ते भ्रमण कशा रीतीने कॅप्चर करायचं आणि त्याचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा हे आपल्याला पंचांगातून कळत असतं. जसं मुख्यतः नमस्कार मॅडम. मॅडम स्क्रीनवरती ना फक्त पंचांग वाचन हे स्क्रीन दिसतंय मॅडम. ओके, आता बरोबर दिसतो. आता दिसतंय? हो, आता दिसतो. ओके. मग हा तुम्हाला दिसला नाही का पट्टा मगाशी? नाही. अच्छा, बरं. मग ही बघा, हा वर्तुळाकार भ्रमण मार्ग आहे
आणि या वर्तुळाकार भ्रमण मार्गावरती ही राशी तुम्हाला दिसतील, या बघा 12 राशी, 360 अंशाचा हा भ्रमण मार्ग, त्याच्यावरती या 12 राशी आहेत. म्हणजे प्रत्येक राशीचं मान किती असेल? साधं गणित आहे, 360 भागिले 12, 30 अंश. आणि इथेच हे जे तुम्हाला दिसत आहेत ही नक्षत्र, हे म्हणजे या मार्गावरचे तारकापुंज आहेत वेगवेगळे. आपल्याला कसं कुठल्याही मार्गावरती जाताना आपण काही महत्वाच्या ठळक गोष्टी बघतो, तसे हे ठळक तारकापुंज आहेत ज्यांचा आपल्यावरती परिणाम होत असतो. असे 9 तारकाचरण, 9 नक्षत्रचरण मिळून एक राशी बनत असते. कळलं? म्हणजे बघा, आता हे अश्विनी नक्षत्र आहे तर त्याचे 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण, म्हणजे किती झाले चरण? 8 4 अधिक 4 8. 8 झाले. आणि आपण एका राशीमध्ये किती चरण म्हणालो? 9. 9. 9. म्हणजेच पुढच्या नक्षत्राचा एक चरण आपण घेतला आणि मेष राशी पूर्ण झाली. पूर्ण अश्विनी, पूर्ण भरणी आणि चरण. आता कृत्तिकेचे उरलेले 3 चरण, रोहिणीचे 4 चरण, म्हणजे किती झाले चरण? 7. एक्सक्यूज मी मॅडम, मला स्क्रीन नाही दिसत आहे. हे बघ मला पण नाही दिसत. तुमचा मोबाईल ऍडजस्ट करून घ्या, आता स्क्रीन दिसायला पाहिजे सगळ्यांना. बघ बरं मीरा, सेटिंग. स्क्रीन दिसते मॅडम, परंतु ती जी आहे ना इतकी लाईट दिसते की त्याच्यातलं काहीच वाचता येत नाही. पण ते वाचायचंच नाहीये, ते मेष वृषभ वगैरे दिसते ना तुम्हाला. हे मोठं केलं तर तुम्हाला दिसत नाहीये ना. हो, पण ते दिसतच नाही ना, फक्त एक गोल चक्र त्याच्यात रंगीत काहीतरी दिसतं असं. स्पष्टपणा नाही त्याच्यात. झूम करा. झूम जर केलं तर ते होतच नाही ना तेवढ्या जागेत. नाही, झूम करून दिसतंय. झूम करून केलं तर मोबाईल येतंय. तुम्हाला दिसणार. झूम केलं तर येत होते. हा, त्याला फोकस नीट करा म्हणजे आपोआप दिसेल ते. येतंय थोडं. ठीक दिसतंय आहे, आता चालू हे? दे. हो दिसतंय मॅडम, दिसतंय. वृषभ राशीमध्ये आपण काय चालू दे बघितलं? मॅडम. कृत्तिकेचे उरलेले 3 चरण, कृत्तिकाचे, रोहिणीचे 4 चरण म्हणजे झाले 7 चरण. आपल्याला लागणार 9 चरण, म्हणून पुढच्या मृगशिरेचे 2 चरण आपण घेतले, म्हणजे ही झाली वृषभ राशी. पुढे आता मृगशिरेचे 2 चरण उरलेत, ते 2. आर्द्राचे 4 चरण, म्हणजे किती झाले टोटल चरण? टोटल किती चरण झाले? 6. 6. 6 झाले, 4 आणि 2. हा, मग उरलेले किती पाहिजेत 3 आपल्याला? चरण. 3 चरण. 3 म्हणजे राहिले. पुनर्वसूचे 3 चरण, 9 चरण. 9 चरण. ही झाली मिथुन राशी. म्हणजे अशा रीतीनेच नक्षत्रांनी राशी बनते आणि हा संपूर्ण गोल जो आहे तो राशी आणि नक्षत्र असा असतो. आणि इथून सगळ्या ग्रहांचं भ्रमण चालू असतं. कळलं? हो हो. एक मिनिट, बरेच लोक जॉईन होत आहेत पण मला हे स्क्रीन शिवाय करता येत नाही. एक मिनिट. हा, कोणी हँड रेस केला त्यांनी विचारा प्रश्न. कुणाचा प्रश्न उज्ज्वल असेल बंधन. हा, माया पांगम उज्ज्वल बंधन काहीतरी दिसतं. तुम्हाला विचारायचंय का काय? तोपर्यंत विचारून घ्या. फुल स्क्रीन कशी बघता ते येत नाही ना मला करता. नाही सर, मला ते हे दिसत नव्हतं ना. गोल स्क्रीन आहे ते दिसत मोठी दिसतं. करा ना, स्क्रीन मोठी दिसतं. करा. स्क्रीनच येत नाही ना माझ्या याच्यावर. हा, उज्ज्वल मॅडम तुम्ही दिसतंय ना तुम्हाला आता? हो दिसतंय सर. अलका मॅडम तुम्ही फोन मध्ये बघताय का? हो, पण मला स्क्रीनच दिसत नाही ना याच्यावर. स्क्रीन दिसत नाही ना, तर तुम्ही डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ते स्लाइड करा. मोबाईलवर हलवा. नाही होते ते. अरे स्क्रीन स्लाइड करा, स्लाइड लेफ्ट किंवा राईटला. मग तुम्हाला एक वेगळं दिसायला लागेल.
पंचांग घेऊन बसलं तरी पण ते पंचांग दिसतं ना आपल्याला सगळं. या काही स्लाइड्स आपण शेअर करू शकणार आहोत का नंतर? दिसतंय का आता तुम्हाला? हो दिसतंय. हा. हो मॅडम. तर अशा रीतीने आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये राशी आणि नक्षत्र यांचा असा संबंध आलेला आहे. आता ही जी कालगणना आहे, मग याच्यातून जे भ्रमण होतं आहे वेगवेगळ्या ग्रहांचं, ते आपण पंचांगामध्ये व्यावहारिक कालगणनेसाठी वापरतो. म्हणजे कसं वापरतो? तर सूर्याचं राशी भ्रमण होत असतं. आपण म्हणतो ना, सूर्य आता मेष राशीत आहे, नंतर तो वृषभ राशीत जातो. तुम्हाला मकर राशीतलं त्याचं माहिती असेल, मकर संक्रांत आपण म्हणतो जेव्हा सूर्य मकर राशीत जातो तेव्हा, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. पण दर महिन्याला सूर्याचं खरं तर संक्रमण होत असतं आणि तो पुढच्या राशीमध्ये जात असतो. कळलं? दर महिन्याला सूर्याची संक्रांत होत असते, त्याचं दुसऱ्या राशीत संक्रमण, यालाच संक्रांत हा शब्द आहे. मग सूर्याच्या राशी भ्रमणाची जी कालगणना आहे त्याच्यावरून आपल्याला संक्रांती कळतात, अयन कळतो. अयन म्हणजे काय? मकर संक्रांतीला आपण म्हणतो ना उत्तरायण सुरू झालं, दक्षिणायन सुरू झालं. हे सगळं या सौर व्यावहारिक कालगणनेतून आपल्याला कळतं, म्हणजे सूर्याच्या राशी भ्रमणावरून. नंतरची व्यावहारिक कालगणना पंचांग कुठली घेतं? तर सावन कालगणना म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत सूर्याचं भ्रमण. त्यावरून काय बघतो आपण? वार. म्हणजे वार हे त्याचं आपलं एक व्यावहारिक कालगणनेचं मापक आहे, जे आपल्याला सावन कालगणना दाखवतं. त्यानंतर चांद्र कालगणना. चंद्र हा या सगळ्या नक्षत्रातून, राशींतून फिरत असतो आणि आपल्याला माहितीये की चंद्राचा दर महिन्याला चंद्राच्या वेगवेगळ्या कला असतात, 30 कला असतात. ह्या चंद्रकलांनाच म्हटलं जातं तिथी. मग तिथी, करण किंवा मुहूर्त या संकल्पना आपल्याला चंद्रकलांच्या आवाज येत नाहीये वाटतं. काय झालं? हा नाही काही नाही, बोला. दिसतंय ना? हो दिसतंय. हा. तर तिथी, करण, मुहूर्त या सगळ्या आपल्याला चंद्रकलांच्या कालगणनेवरून दिसतात. म्हणजेच पंचांग आपण कशासाठी वापरलं जातं आपल्याकडून? तर या सगळ्या कालगणनांसाठी. आणि या कालगणना कुठे होतात? तर हे जे भ्रमण चालू आहे या क्रांती मार्गावरून विविध ग्रहांचं, त्याच्यावरून या कालगणना येतात. आता आपण बघूया की पंचांगाची व्यावहारिक अंग कोणती. तर पंचांगाची अंग आहेत तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. 5 अंगांनी बनलेलं म्हणून ते पंचांग. ही पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्या या भ्रमणातूनच आपल्याला पंचांगाची 5 अंग मिळत असतात. त्याच्याशी या अंगांचा संबंध आहे. आता तिथी म्हणजे काय? कोणाला माहितीये का तिथी म्हणजे काय? चंद्राच्या कला म्हणालात ना तुम्ही आता मगाशी? बरोबर, चंद्राच्या कला म्हणजे तिथी. मग ती तिथी कशी आपल्याला ठरवता येते? हे बघा, अमावस्येला काय आहे? सूर्य आणि चंद्र एकत्र असतात की नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती. हे दिसते माझा कर्सर दिसतोय तुम्हाला? अमावस्या. तिथी, सूर्य, चंद्र फरक दिसतोय का? हो दिसतोय. हा. हो मॅडम. मग हे अमावस्या पहा. अमावस्याला सूर्य आणि चंद्रातलं अंतर 0 आहे, दोन्ही एकामेकांच्या वरती आहे. पण ह्याच्यामधला जो चंद्र आहे ना तो एकदम जलद गती आहे आणि सूर्य आहे तो हळूहळू चालणार आहे. सूर्य एका दिवसाला फक्त 1 अंश चालतो, तर चंद्र एका दिवसाला 12 अंश चालतो. म्हणजे फरक किती येतो तुम्हाला कळेल. मग जेव्हा अमावस्येला दोन्ही एकत्र आहेत, त्यानंतर जेव्हा चंद्र सूर्याच्या पुढे 12 अंश जाईल तेव्हा होणार पहिली तिथी, म्हणजे शुक्ल प्रतिपदा. जेव्हा तो 24 अंश जाईल तेव्हा होईल दुसरी तिथी,
शुक्ल द्वितीया, शुक्ल तृतीया, शुक्ल चतुर्थी, असं 12 अंशांनी पुढे पुढे ते जाणार. जेव्हा 180 अंश फरक येईल तेव्हा चंद्र आणि सूर्य समोरासमोर असणार आणि त्यावेळेला काय होणार? पौर्णिमा. त्यानंतर हळूहळू याच्यातलं अंतर वाढत जाईल आणि कृष्ण पक्ष सुरू होईल. जेव्हा चतुर्दशी येईल तेव्हा चंद्र सूर्याच्या मागे 12 अंश असणार. तो पुन्हा 12 अंश पुढे आला की एकत्र ते एका ठिकाणी येतील आणि अमावास्या होईल. पुन्हा पुढे 12 अंश झाला की शुक्ल प्रतिपदा, असं हे चक्र चालू राहील. समजलं? सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे कसा चंद्रकला होतात किंवा तिथी होतात ते बघा. अशा रीतीने ही प्रथम आहे, म्हणजे 12 अंश, 24 अंश, 36 अंश, 48 अंश, असं करता करता 360चं गणित आहे. म्हणून 12 त्रिक 36, 30 कला झाल्या पूर्ण की एक चांद्र महिना संपूर्ण होतो. तिथीचं गणित कळलं तुम्हाला? पंचांगाचं पहिलं अंग आहे या तिथी. आता दुसरं अंग काय? वार. वार म्हणजे काय? तर एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत जो कालखंड आहे त्याला म्हटलं जातं वार. 7 वार आहेत आणि 7 ग्रह आहेत, कारण प्रत्येक वाराचा स्वामी एक एक मुख्य ग्रह आहे. असं म्हटलं जातं की रविवारी सृष्टी सुरू झाली, त्यामुळे रविवार हा पहिला वार. त्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा क्रमाने वार येत जातात. सोमवारचा मालक कोण आहे सांगा बरं? चंद्र. चंद्र आहे. चंद्र आहे. केलं ऍडमिट. हो भरपूर आहेत, केलं ऍडमिट. हा, तर हे सगळे जे वार आहेत ते सोमवार कोणाच्या अधिपत्याखाली आहे? ग्रहांच्या. मला वाटलं काही झालं काही. सोम म्हणजे कोण? ते पाणी पिलं होईल. चंद्र. सोम म्हणजे चंद्र. मंगळवार कोणाच्या आहे? आधी मंगळ ग्रह. मंगळ. बुधवार बुध ग्रह, बुध. गुरु ग्रह, गुरुवार गुरु, शुक्रवार शुक्र, शनिवार शनी. अशा रीतीने एकेका ग्रहाला एकेका वाराचं स्वामित्व दिलं गेलेलं आहे. हा दिनेशजी बोला, तुम्हाला काय बोलायचंय का? हँड रेस केलाय. हँड रेस केलाय का? हा, काय लोकांची संख्या येणाऱ्यांची अशी असल्यामुळे ना. आभाळ आले नको. हा, तर अशा रीतीने 7 वार आणि 7 ग्रह असं आपल्याला दिसतं. तर आता रविवार सृष्टी सुरू झाली तो पहिला वार आणि त्याच्यानंतर इतर ग्रह, इतर वार, अशा रीतीने. आता हे एका वारानंतरच दुसरा वार काय येतो, रविवार नंतरच सोमवार काय येतो, या गोष्टीला सुद्धा एक उत्तम लॉजिक आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी कुठल्याही गोष्टी अशाच अध्यारूत सोडलेल्या नाहीत. त्याला होरा म्हणून एक लॉजिक आहे, पण आता आपण ते घेतलं तर तो मोठा विषय आहे, आपण घेऊया नको. पण बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या. बाकीच्यांनी जरा म्यूट केलं तर बरं होईल. मॅडम बोलतायत ते काय ऐकू येत नाही, बाकीच्यांचंच ऐकू येतंय सगळं. हा, सर्वांनी जरा म्यूट करा. मी पण मध्ये मध्ये म्यूट करते, पण म्यूट करून ठेवा. मॅडम हे जी PDF फाईल मिळेल का? हो मिळेल. हॅलो. होय मिळेल मिळेल. ठीक आहे, मग आम्ही स्क्रीनशॉट घेत नाहीत मग. म्हणजे आपण बघितलं तिथी, दुसरा बघितलं वार, त्यानंतर तिसरं काय आहे पंचांगाचं अंग, तर ते आहे नक्षत्र.
आता नक्षत्राचं तर आपण पाहिलं की या क्रांती मार्गावरती जी काही नक्षत्र आहेत त्या नक्षत्रातून ग्रह ताऱ्यांचं भ्रमण होत असतं. त्यामुळे तिसरा भाग नक्षत्र हा आपण पाहिला. पंचांगाचं चौथं अंग काय आहे? तर चौथं अंग आहे योग. योग. योग म्हणजे काय? योग या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? जोडणे. जोडणे. एकदम बरोबर. मग योग म्हणजे एकत्र करणे, जोडणे. योग कसा आपण बघतो तर स्पष्ट चंद्र अधिक स्पष्ट सूर्य भागिले 800 केलं की आपल्याला कोणता योग आहे ते मिळतं. आता स्पष्ट चंद्र म्हणजे काय? तर मगाशीच आपण पाहिलं होतं की एक मिनिट. मगाशी आपण इथे पाहिलं होतं की अंश कला इकडे आपल्याला दिसतात. किती अंशावरती कोणता ग्रह आहे या वर्तुळाचं मापन करून आपण बघू शकतो. सूर्य किती अंश किती कलांवरती कोणत्या राशीमध्ये आहे, अधिक चंद्र किती अंश किती कलांवरती कोणत्या राशीमध्ये आहे, याची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेमधून जो काही योग येईल त्या योगाला 800 कलांनी भागल्यानंतर जी बाकी उरेल त्याची आपल्याला कळतं की कोणता योग त्या दिवशी आहे. मग असे किती योग आहेत? तर ते असे 27 योग आहेत. सर एक मिनिट मला द्या. एक मिनिट. हॅलो, सॉरी, आपला मॅक्झिमम नंबर रीच झाले तरी लोक जॉईन होत आहेत ना. मी आता ग्रुपमध्ये कोणी जॉईन होऊ नका म्हणून टाकलेलं आहे, पण त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा हे होत आहे. तर याच्यामध्ये स्पष्ट चंद्र स्पष्ट सूर्य भागिले 800 म्हणजे आता स्पष्ट चंद्र 1/5 कलांवरती असेल तर 1/5 कला म्हणजे 1 म्हणजे किती कला त्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये 5 कला मिळवायच्या आणि त्यानंतर त्याला 800 कलांनी भागायचं. म्हणजे राशीचं पण ऍड करायचं, सगळं एकत्र ऍड करायचं. राशी अंश कला राशीमध्ये असेल. त्याच्यानंतर 800 कलांनी त्याला भागायचं आणि त्यानंतर जे काही तुम्हाला येईल उत्तर ते उत्तर इथे बघायचं. हे बघा, इथे क्रमाने योग दिलेले आहेत. पहिला योग विषकुंभ, दुसरा प्रीती, तिसरा आयुष्मान, चौथा सौभाग्य, 5वा शोभन, 7वा अतिगंड, अशा रीतीने हे योग दिलेले आहेत. भागाकार करून जो भागाकार येईल त्या क्रमांकाचा योग त्या दिवशी असणार असं आपल्याला समजू शकतो. आता या योगांची जी नावं आहेत ते नावं बघूनच तुम्हाला कळेल की काही योग चांगले आहेत, काही योग चांगले नाहीत. जसं विषकुंभ, अतिगंड, गंड हे काही जे योग आहेत ते तेवढेसे चांगले नाहीत. पण प्रीती या योगाच्या नावावरून असलेलं आपल्याला कळतं. सौभाग्य, शोभन हे चांगले योग आहेत. व्यतिपात आणि वैधृती हे जे योग आहेत ना हे अतिशय वाईट योग आहेत. या योगांवर कुठलीही लौकिक काम आपण सुरू करत नाही. आता तुम्ही म्हणाल की योगाचा वापर कशा करता होतो, तर योग म्हणजे एक प्रकारची स्थिती दाखवतो. आता आपण एखाद्या स्थितीला उभं असू, समजा एखाद्या उतारावरती आपण उभे आहोत, आपल्याला तोल पण सावरता येत नाही, तर तिथे आपण उत्तम रीतीने काम करू शकू का? कुठलंही नाही, कारण ती स्थिती चांगली नाही. पण जर का समजा आपण समतल उत्तम भूमीवरती आहोत तर आपल्याला व्यवस्थित रीतीने उभं राहता येईल, व्यवस्थित रीतीने काम करता येईल.
म्हणजेच योग काय दाखवतो की सूर्य आणि चंद्र या दोघांच्या एकत्रित आकर्षणामुळे जो काही अंशकला येत आहेत त्या अंशकला आपल्याला सजीवांना कुठलंही कार्य करायला चांगले आहेत की नाही, ते आपल्याला कार्य करायला मदतशीर ठरणार आहेत किंवा नाही. जर त्यावेळची स्थिती दोघांची मिळून चांगली नसेल तर त्यावेळेला आपण चांगली कामं सुरुवात केली तरी आपल्याला त्याच्यात यश मिळायचे चान्सेस कमी असतात, म्हणून ते करू नये. तर हे झालं पंचांगाचं चौथं अंग योग. मॅडम पाचवं अंग- क्वेश्चन होता माझा हा की नक्षत्र आणि योग आपण जेव्हा पंचांग पूर्ण लिहितो दिवसाचं, तर यामध्ये समजा नक्षत्र चांगलं आहे आणि योग चांगला नाही, तर मग आपण या दोनपैकी कुठलं पकडायचं, किंवा योग चांगला आहे नक्षत्र चांगला नाही असं पण कॉम्बिनेशन येऊ शकतं ना. मग त्या दिवशी आपण कुठलं हे करायचं, म्हणजे घ्यायचं, कन्सिडर करायचं शुभ दिन बघण्यात? नक्षत्र मॅडम, नक्षत्र. नक्षत्र तुम्हाला तिथी हा. तिथी आणि नक्षत्राला जास्त महत्व द्यायचं, योग आणि करणपेक्षा. अच्छा. आणि बेसिकली 5 अंगांपैकी 3 अंग जर चांगली असतील तर आपण तो चांगला दिवस पकडतो. त्यामुळे तुम्हाला एकंदरीत 5 अंगांपैकी बघायचंय की त्याच्यामध्ये 3 किंवा अधिक अंग चांगली पाहिजे. हा, म्हणजे योग आणि करण आपल्याला जास्त हे नाही करायचं, महत्व नाही द्यायचं, म्हणजे योग आणि करण्यापेक्षा तुम्ही नक्षत्र आणि तिथीला जास्त महत्व द्या. तिथीला जास्त आहे. ठीक आहे सर, ओके. योगानंतर आहे करण. तर तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हणतात. म्हणजे तिथीचा आणखी सूक्ष्मतेने विचार करण्यासाठी आपण त्याचा भागाचा अर्धा भाग केलेला आहे पूर्ण तिथीचा, आणि आपण करण म्हणून त्याचा विचार करतोय. तर याच्यामध्ये काय आहे की 7 चरण आहेत, ती पुन्हा पुन्हा येत असतात, म्हणून त्याला चर करण असं म्हणतात. आणि 4 करण जी आहेत ती काही तिथींना, विशिष्ट तिथींना संलग्न आहेत. शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किंस्तुग्न ही चतुर्दशीच्या उत्तरार्धापासून अमावास्या पूर्ण आणि प्रतिपदेचा पहिला भाग याला ही 4 चरण जोडलेली असतात. त्यामुळे सुद्धा अमावास्या ही फारशी शुभ मानली जात नाही, कारण करण तिथे एवढं चांगलं नसतं. म्हणजे शकुनी, नाग, चतुष्पाद आणि किंस्तुग्न ही कर्ण, तसंच नेहमी येणारं चर विष्टीकरण ज्याला भद्र असंही म्हणतात, ते चांगलं मानलं जात नाही आणि शुभ कार्यासाठी ही कर्ण टाळावीत असं म्हटलं जातं. आत्ताच आपण बघितलं की काय घ्यावं आणि काय नाही. तर मुहूर्तामध्ये साधारणतः तिथीवार नक्षत्र घेतली जातात. कोणते योग टाळायचे त्याचा जास्त विचार केला जातो आणि कोणती कर्ण टाळायची त्याचा विचार केला जातो. म्हणजे त्याला थोडासा दुय्यम दर्जा दिला जातो या 3पेक्षा. आता एवढं सगळं आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर आतापर्यंत कुठून आपली सुरुवात झाली, ग्रहांची भ्रमणं कशी होतात, त्याच्यावरून पंचांगाची 5 अंग व्यावहारिक कालगणनेसाठी आपण का पाहतो, सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणाला किती महत्व आहे आणि त्याच्या कटकटच वाटते काय चक्र कोणकोणती भ्रमणं आहेत ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण काय पाहिलं तर पंचांगाची 5 अंग कोणती, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही आपण पाहिली. आता ही 5 अंग पाहिल्यानंतर जेव्हा पंचांग आपल्या डोळ्यापुढे येतं, आपल्या समोर येतं, तेव्हा पंचांगात कसं वाचन करायचं, पंचांग कसं वाचायचं, त्यातल्या काय काय गोष्टी पाहायच्या. तर आपण पंचांगाचं एक पान उघडून पाहू. तुमच्याकडे पंचांग असेल तर तुम्ही ते पंचांग उघडलं तरी चालेल. हे बघा, स्क्रीन मॅम दिसतंय ना. नाही, ते आधीच आहे करण विचार चालू. दुसरी पुढची हे घ्यायला लागेल स्लाइड. आली आता आता.
हो हो. दिसते पंचांग वाचन? हो हो. आता या पंचांग वाचनामध्ये तुम्ही पाहिलं तर शके दिलेले असतात, शालिवान शक, संवत्सराचं नाव दिलेलं असतं, उत्तरायण दक्षिणायन काय ते दिलेलं असतं, ऋतू दिलेला असतो, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष ते दिलेलं असतं आणि इंग्रजी महिना आणि साल दिलेलं असतं. आता इथे बघताना आपण बघायचं हे आहे ती म्हणजे तिथी दिलेली आहे, तिथे वार दिलेले आहेत, कलाक मिनिटं म्हणजे तास मिनिटं, नक्षत्र दिलेलं आहे कलाक मिनिटं, योग कलाक मिनिटं, दिवाकरण रात्रवकरण, दिनमान रवी उदय रवी अस्त. दिसतंय ना पंचांग? होय होय. हा, हे सगळं या पंचांगात दिलेलं आहे. आता जर मला आजचं बघायचं असेल तर आज तिथी आहे काय? तिथीच्या खाली काय लिहिलंय? एक. एक. एक म्हणजे प्रतिपदा. वाराच्या खाली काय लिहिलंय? मंगळवार. आता मंगळवार हा तर उद्याचा सूर्योदय होईपर्यंत राहणारच, त्यामुळे ही संपण्याची वेळ जी दिलेली आहे 20:31 ही कोणाची आहे? या तिथीची. तिथी प्रतिपदा कधी संपणार? 8:31. कळलं? म्हणजे उद्या सकाळचे 8:31 की नाही, आज रात्रीचे 8:31. हा. म्हणून त्याला 20:31 लिहिलंय. हे थोडं पंचांग ना बारीक अक्षर दिसतात ते मॅडम, थोडं मोठं नाही, करता तुम्हाला येईल का? तुमच्याकडे मोठं करायला लागेल. हे इथे मॅक्झिमम मोठं केलंय मी, तुम्हाला थोडंसं झूम बरं. करून तुम्ही पहा. आता नक्षत्र सकाळी 7:32 पर्यंत रेवती नक्षत्र होतं, त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू झालंय. ते कधीपर्यंत असणार? तर 29/6. 29/6 म्हणजे 29/6 पहाटेपर्यंत अश्विनी नक्षत्र असणार. उद्याचे 5 हा, उद्या सकाळी 5:06 अश्विनी नक्षत्र असणार. 5:06. आता योग आहे वैधृती. वैधृती योगावरती किती लिहिले? 14:18 म्हणजे दुपारी 2:18 वैधृती योग होता. आता वैधृती संपला म्हणजे पुढचा सुरू झाला विष्कंभ. हा संपलेली जी वेळ असेल ना ती पुढच्याची चालू वेळ धरायची. आता दिवाकरण, करण ही 2 असतात, त्यामुळे दिवाकरण आहे किंस्तुग्न. सकाळी 10:09 किंस्तुग्न करण आहे. त्याच्यानंतर कुठलं करण येईल? रात्रवकरण बव. ते कधी आहे? रात्री 8:31 या पूर्ण दिवसाचं दिनमान किती आहे? दिनमान म्हणजे सकाळचा सूर्योदय ते सूर्यास्त 12:26 म्हणजे 12 तास 26 मिनिटं इतकं आजचं दिनमान आहे. रवी उदय काय होता मुंबईचा? सकाळी 6:27. हे बघा, हे वरचं आहे किती वाजता येते आणि खालची आहे ती मिनिटं आहे. रवी अस्त कितीला आहे? 18:53 म्हणजे संध्याकाळी 6:53. हे सगळं पंचांगामध्ये दिलेलं आहे. जेव्हा आपल्याला पंचांगाची 5 अंग पाहायची असतात त्यावेळेला इथे पाहायचं तिथी कधी सुरू झाली, तिथी कधी संपली, नक्षत्र कधी संपलं, योग कधी संपला आणि करण मात्र हा संपला की पुढे शेजारचं करण येणार. बाकी ठिकाणी हे संपलं की तुम्हाला खाली जायला पाहिजे, आपोआप खालचे योग सुरू होणार.
याचा महत्वाची उपयोग काय आहे? तर तुम्ही नेहमी म्हणता की अमकी अमकी तिथी आज आहे, पण तिथी संपूर्ण दिवस असते का? नाही, ती कुठल्या तरी दिवसाच्या कालावधीत असू शकते. जर तुम्ही म्हणालात की मला प्रतिपदेला, तुम्हाला कोणीतरी मुहूर्त दिला की प्रतिपदेला हे कार्य कर, आणि तुम्ही जर आज रात्री 9 वाजता हे कार्य केलं, तर प्रतिपदा असेल का? नाहीये. मग हे पंचांगाशिवाय तुम्हाला कळणार नाही की ही पंचांगाची 5 अंग कधी सुरू होतात आणि कधी नाही, हे पंचांगात बघूनच आपल्याला कळतं. त्यामुळे पंचांग वाचता येणं महत्वाचं आहे. त्यामुळे हे अशा रीतीने तुम्ही वाचायचं पंचांग. समजलं? ह्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. पंचांगामध्ये खूप गोष्टींनी त्याचा विचार केला जाऊ शकतो, पण आता आपण पंचांग वाचन म्हणून हे बघतोय प्राथमिक स्तरावर. इथे खाली शुभ अशुभ दिवस पण दिलेले आहे, तर मग हे वरचं जे आहे टेबल, हा पाहूनच मग त्यांनी खाली शुभ अशुभ त्याप्रमाणे दिवस दिलेले असतील ना? साधारणतः ते काय करतात की 5 आहेत ना अंग, त्याच्यापैकी 3 अंग चांगली असली की शुभ दिवस देतात, किंवा एखादा शुभच दिवस आहे, माहितीच आहे आपल्याला 3:30 मुहूर्तातला आहे, आणखीन काही आहे, तर ते शुभ दिवस देतात. साधारण रूल 3 तरी पंचांगाची अंग चांगली आहेत अशा रीती. तर हे झालं आपलं. पण ती 3 कुठली अंग म्हणजे कुठली घेतात ते? कारण इथे जनरल असतं ना, त्यामुळे कुठलीही 3 अंग असली की ते शुभ धरतात. ओके. आता संवत्सर तुम्ही बघितलं, क्रोधी नाम संवत्सर असं तिथे दिलेलं होतं. हे संवत्सर कसं येतं? तर प्रचलित संवत काढण्यासाठी आपलं शक संवत जे आहे ते आपल्या इसवी सनापेक्षा 78 वर्षांनी मागे असतं. आज इसवी सन जेव्हा 2024 आहे, तर त्यातून 78 काढले की किती झाले? 1946. म्हणून आत्ताचं शक संवत किती येणार? 1946. आता 1946 हे शक संवत कोणतं आहे हे जर आपल्याला काढायचं असेल, तर त्यासाठी त्या संवत कुठलं आहे ते त्याच्यात 12 मिळवायचे, आणि जे काही उत्तर येईल त्याला 60ने भागायचं. भागल्यानंतर भागाकार घ्यायचा नाही, बाकी जी असेल ती घ्यायची, आणि हे मागे जे संवत्सर टेबल आहे त्याच्यात बघायचं. बाकी आता आपण बघितली ती किती आली होती? 38. म्हणजे 38वा संवत्सर सुरू झालं. ते कोणतं आहे? दिसतंय का? स्लाइड दिसत नाही. स्लाइड दिसत नाहीये, आता दिसतेय. कोणतं आहे ते? क्रोधी. त्यामुळे आता क्रोधी नाम संवत्सर चालू आहे असं आपण म्हणणार. कळलं? असा हा संबंध आहे. हो, कारण ताई परत एकदा सांगता का ह्याचं? शालिवान शक जे आहे ते इसवी सनापेक्षा 78 वर्षांनी कमी असतं. म्हणून 2024 मधून 78 काढल्यावर 1946 आले. 1946वा शालिवान शक सुरू आहे. मग ते कोणत्या नावाचं शक आहे हे काढण्यासाठी आपण त्याच्यात 12 मिळवायचे आणि त्याला 60ने भागायचं. जी काही बाकी उरेल त्या बाकीचा जो क्रमांक येईल तो बाकीचा क्रमांक या संवत्सर क्रमामध्ये बघायचा. आपली बाकी आली 38, म्हणून आपण बघितलं या संवत्सर क्रमामध्ये 38वा क्रमांकाचं जे संवत्सर आहे ते संवत्सर आपलं हे चालू झालेलं आहे. आलं लक्षात ताई. तर अशा रीतीने आपण संवत्सर काढतो. पंचांगात कुठे दिलेलं असतं? काय पंचांगात कुठे दिलेलं असतं? पंचांग आता आपण जे बघितलं ते वरती दिलंय, पाहावं इथेच. क्रोधी नाम संवत्सर. ते नाही, हे तुमचं टेबल कुठे दिलं असतं? नाही, पंचांगात नसतं दिलेलं. बरोबर. कारण पंचांगात तुम्हाला जेवढी सामान्य व्यक्तीला पाहिजे तेवढीच माहिती दिलेली असते. त्याच्यात कसं काय काढलं हे काही नसतं. म्हणून याच्या मागचा कार्यकारण भाव तुम्हाला सांगितला. तर आपण हे आता प्रचलित संवत पर्यंत पाहिलं की कशा रीतीने आपल्याला पंचांगाची माहिती मिळते. आता आपल्याला जेव्हा भविष्य कथन करायचं असतं, संवत्सराबद्दलचं भाकीत सांगायचं असतं, त्यावेळेला
याचा ढोबळमानाने करतात विचार तो आहे संवत्सर फळ. पण फक्त संवत्सर फळावरून आपल्याला कळणार नाही. जर आपल्याला संवत्सराचं भाकीत हवं असेल तर आपल्याला संवत्सर फळ, त्याचबरोबर चैत्र शुद्ध वर्ष प्रवेशाची कुंडली, चतुस्तंभ विचार, संक्रांती विचार, आर्द्रा प्रवेश विचार, असं अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. तेव्हा आपल्याला एक संवत्सर भविष्य सांगता येतं. पण सामान्य जनांसाठी काय सांगितलेलं आहे की तुम्ही संवत्सर फळाचं तरी श्रवण करा. साधारणतः संवत्सरात काय होणार आहे ते पहा. त्यामुळे पंचांग वाचन करावं, संवत्सर फळ आहे ते ऐकावं, त्याचे ते पुण्यदायक आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण संवत्सर फळ जे दिलेलं आहे पंचांगात ते वाचणार आहोत. आता हे संवत्सर फळ तुम्ही जर नुसतं वाचलं तर काय होतं, ते जर तुम्ही नुसतं वाचलं तर तुम्हाला काही संकल्पना काय आहेत त्या कळत नाही. म्हणून संवत्सर फळ वाचायच्या आधी आपण एकदा त्या संकल्पना बघणार आहोत. साधारण काय संकल्पना आहेत? एक म्हणजे संक्रांती, सूर्य संक्रांती. आपण मगाशी असं गोलाकार ठे पाहिलं होता, सूर्याचा भ्रमण मार्ग, आणि त्याच्यावरती राशी पाहिल्या होत्या आपण. सूर्य दर महिन्याला एकेका राशीतून भ्रमण करतो आणि त्या प्रत्येक राशीच्या संक्रमणाला संक्रांत असं म्हटलं जातं. इथे काय लिहिलंय बघा, मेषगे रवी संक्रांती शशी मासे भवती तच्चैत्रम एवं वैशाखाद्य वृषादी संक्रांत योगेन. म्हणजे काय की ज्या शशी मासात म्हणजे चांद्रमासामध्ये, चैत्र चांद्रमासामध्ये जी रवी संक्रांती येते ती मेष संक्रांती असते. आता चैत्र मास, पेज नंबर सांगा ना कशाचं पेज नंबर? पंचांगाचं. पंचांगामध्ये नाहीये, त्यांची स्लाइड आहे ना ही, एक पंचांगाचं नाहीये. ओके 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 ठीक आहे. मी तुम्हाला पंचांग संवत्सर फळ वाचायच्या आधी कोणत्या संकल्पना तुम्हाला समजणार नाहीत त्या सांगते. त्यानंतर आपण संवत्सर फळ वाचणार आहोत. पण या संवत्सर फळामध्ये नेहमी असं येईल की सिंह संक्रांतीचा स्वामी, या वर्षाचा राजा अमका आहे, या वर्षाचा प्रधान तमका आहे. आता तुम्हाला कळणार नाही की राजा आला कुठून, प्रधान आला कुठून, हो की नाही. म्हणून तुम्हाला ही आधी संकल्पना सांगते की वर्षाचा राजा कसा समजला जातो, प्रधान कुठून येतो. मेघेश, वरसेश, कोसेश, युद्धेश ह्या पूर्वी दिलेल्या संज्ञा आहेत काही काही गोष्टींचे अधिकारी ग्रह ठरवण्यासाठी. आता त्याचा उल्लेख तुम्हाला पंचांगात मिळेल आपण संवत्सर फळ वाचताना, पण ते आले कुठून हे तुम्हाला या स्लाइडमध्ये कळेल. तर ह्या ज्या सूर्य संक्रांती होत आहेत, या सूर्य संक्रांतीमधून हे सगळे स्वामी आलेले आहेत. म्हणजे वर्षाचा राजा कोण, संवत्सराचा राजा कसा ठरतो, तर चैत्र शुक्ल प्रतिपदेचा जो वाराचा स्वामी असेल तो होतो त्या संवत्सराचा राजा. आता आज चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. आजचा कोणता वार आहे? मंगळवार. त्याचा स्वामी कोण? मंगळवार. त्यामुळे आजच्या संवत्सराचा स्वामी आपण संवत्सर वाचू तेव्हा तुम्हाला कळेल आहे मंगळ. प्रधान कसा ठरतो, तर सूर्याच्या मेष संक्रांतीचा वारेश. म्हणजे सूर्य मेष संक्रांतीला ज्या दिवशी जाईल त्या दिवशी जो वार असेल तो होणार प्रधान. मेघेश म्हणजे सगळी वर्षा ऋतू कसा जाईल, मेघांचा स्वामी, मेघ कसे होतील, त्याचा जो स्वामी आहे तो कोण असेल, तर सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात जेव्हा प्रवेश होईल त्या वाराचा स्वामी होईल मेघेश. रसेश, रसदार फळं वगैरे सगळ्यांचा स्वामी. सूर्याचा तुला संक्रांती जेव्हा होईल त्या दिवशी जो वार असेल त्याचा स्वामी रसेश. कोशेश, युद्धेश, सेनेश, छत्रेश, निरसेश असे अनेक तुम्हाला स्वामी दिसतील, वेगवेगळे अधिकारी ग्रह. खरीप पिकाचा स्वामी. सूर्याची कर्क संक्रांत म्हणजे सूर्य जेव्हा कर्क राशीत जाईल तेव्हा वार असेल त्या वाराचा स्वामी कोण होणार, खरीप पिकाचा स्वामी. धनु संक्रांतीचा वारेश कोण होणार, रब्बी पिकाचा स्वामी. आता वर्षफलात तुम्हाला हे सगळे ग्रह म्हणजे दिसतील, या संज्ञा दिसतील. पण या संज्ञा कुठून आल्या आहेत, तर या संक्रांतीच्या संकल्पनेवरून. समजलं? हो. सर्व गोष्टींमध्ये आपल्या पूर्वजांनी खूप लॉजिक लावलेलं आहे. जसं इथे पण आपण बघितलं ना,
शशी मासे भवती तत् चैत्र, म्हणजे चैत्र वैशाख हे जे आपले मास आहेत त्यांची नावं कुठून आली आहेत? तर ज्या पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो तो महिना झाला चैत्र, विशाखा नक्षत्रात असतो तो झाला वैशाख, ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो झाला ज्येष्ठ. अशा रीतीने पण आपले महिने जे आहेत त्याला लॉजिक आहे. तर सगळ्या गोष्टींना वेगवेगळी लॉजिक्स घेऊन आपली सगळी संस्कृती रचलेली आहे, हे तुम्हाला कळावं म्हणून फक्त ही गोष्ट सांगते. तर आता हे संवत्सर फळातल्या काही संज्ञा तुम्हाला कळल्या का? या वर्षफलाचे स्वामी कसे ठरवतात साधारण? हो. त्याच तुम्हाला आणखीन पण काही दिसतील की पर्जन्य वाहन वगैरे, त्याला सुद्धा काही कॅल्क्युलेशन्स आहेत आणि त्याच्यानुसार ते ठरत असतात. सगळं आता इथे सांगणं शक्य नाही, पण सगळ्या गोष्टींना काही लॉजिक आहे हे फक्त तुम्ही समजून घ्या. तर आता आपण पाहणार आहोत संवत्सर फळ जे पंचांगात दिलेलं आहे. आता ज्यांच्याकडे पंचांग असेल ते पंचांग उघडू शकतात आणि पंचांगातल्या 1-2 पानावरती साधारण संवत्सर फळ असतं. हे संवत्सर फळ ऐकावं ते पुण्यदायक असतं असं म्हटलं जातं. तर आपण आता संवत्सर फळ वाचूया. हा प्रदीपजी, तुम्हाला काय विचारायचं आहे का? हँड रेस केलाय तुम्ही? प्रदीप काही नाही. कितव्या पानावर आहे हे? ते साधारण 4-5 पानावरती असतं. दाते पंचांगात 4 पानावरती. दाते पंचांगमध्ये 4 नंबरच्या पानावर आहे. 4-5. एक्सक्यूज मॅम, कॅलेंडर मध्ये बघू शकतात का पंचांगच हवंय? नाही, कॅलेंडर मध्ये नसतं ते. ओके. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. अथ संवत्सर फलम. स जयति सिंधुर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर मणिरिव तमसाम राशीन नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होतात ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपती खेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम बक्षे सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून मी संवत्सर फल सांगत आहे. नूतन संवत्सर सुरू होतोय त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावं, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होते. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासहित पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचं चूर्ण चिंचेत घालून रोगशांती होण्याकरता भक्षण करावं. पंचांगस्थ गणपतीसह ब्राह्मण व ज्योतिषी यांचं पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावं. नाना प्रकारची गीतं, वाद्य व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फलश्रवण केले असता वैभव चढते. ब्राह्मणाचे फलश्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फलश्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फलश्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फलश्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फलश्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम यम शृणुयाद घोघलदनम चायुर्यश श्रीकरम. वेधा विष्णुहरो महिरवेन्दु महिजा सौम्यो गुरु भार्गवो मंदो गो सखिशिश्च शत्रुदलनम कुर्वन्तु सर्वे ग्रहा. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा मेष चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता आतकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करून
वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बहुबल देऊ आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करू. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात, ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ति श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ती स्थिती लय कारण श्री महाविष्णु नाभि कमलोद्वय वर्तमान ब्रह्मणः परमायुर्वर्षशतम तथार्थ यातम उत्तर पंचाशतब्दे प्रथम मासे प्रथम पक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत् फलानि अक्षरत्रयं च गतम्. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण आणि लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 22 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वायंभुव, स्वारोच, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी अशी 14 आहेत. या एक मनूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000. मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू झाले आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापर युगाची 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. तन्मध्ये षट शककर्तारः आदौ इंद्रस्तसे विदुष्ट शकाः चतुश्च वारिश दशधिक त्रिसहस्रयुताब्दः द्वितीयम् उज्जयिन्यां विक्रमस्तस्य शकः पञ्चत्रिंशदधिक शतयुताब्दः तृतीयः प्रतिष्ठाननगरे शालीवाहनस्तस्य शकः 18,000 चतुर्थो वैतरिण्यां विजयाभिनन्दनस्तस्य शकः 10,000 पंचमो गौडदेशे धारातीर्थे नागार्जुनस्तस्य शकः 10,000 षष्ठः पंचांग वाचन करवीरपत्तनी कर्नाटके कल्क्यावतारः तस्य शकः 21,000 कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. पहिला इंद्रप्रस्थात युधिष्ठिर, त्याचा शक 3,044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लाख वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5125 वर्षे मागे पडली व 4,26,875 वर्षे शिल्लक आहेत. अथ स्वस्ति श्री नृप विक्रमार्क समयातीत गुजराती संवत 2080 राक्षस नाम संवत्सरे मारवाडीय संवत 2081 अनल नाम संवत्सरे श्रीमन नृप शालिवाहन शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे. आता इथे दिलेला आहे अधिकारी ग्रह राजा भौमः, मंत्री शनिः, कोशाधिप भौमः, मेघाधिप शुक्रः, पूर्वसस्याधिप भौमः,
सेना दुर्गयोरपि शुक्रः छत्रधन क्षेत्राणाधिपति चंद्रः रसाधिप गुरु आज्ञाधिप शनि मध्य पश्चात धान्याधिप रविः नीरसेशः भौमः व्यापार फल खेटक प्रपात प्रतापानामधिप बुधः व्यवहार वस्त्र काष्ठानामधिप शुक्रः नगराधिप शुक्र सर्वेषामधिप भौमः इत्यादिपाः आदौ संवत्सर फलं कामार्थः स्युभूमिपालः समस्ता युद्धे सक्ता इतिजा वितिरुग्ना क्रोधिन्यब्दे मध्यवृष्टि कणानां वृद्धि स्याताम् क्रोधो जलोभो जनानां. म्हणजे या क्रोधीनाम संवत्सराचं फलित बघा काय. या क्रोधीनाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल, उंदीर व टोळ्यांचा उपद्रव वाढेल, पाऊस पुष्कळ पडेल, धान्य वृद्धी होईल, लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फळ सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फळ बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फळ बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. परदेशाचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. नीरसेशाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रात. राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल. मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य, फळे व फुले कमी मिळतील. आग आणि सोऱ्यापासून लोकांना त्रास होईल. रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत. मेघाधिप शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल. लोकांना सुख समाधान मिळेल. हरिपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल. रक्ताचे विकार लोकांमध्ये वाढतील. रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, कापड, फळे विपुल मिळतील. ऊस, चंदन व सोने मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल. रोगराई वाढेल. जोंधळा, हरभरा कमी पिकेल. नीरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोळे, तांबडे कापड, रक्तचंदन, तांबे यांच्या किमती वाढतील. आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध 14 शुक्रवारी 21 जून 2024 रोजी रात्री 12:06 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फळ लोकांच्या चांगल्या इच्छाकांक्षा पूर्ण होतील. लोक सुखसमाधानी होतील. यावर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञयाग होतील. सर्वत्र आनंद होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल. पृथ्वी जलमय होईल. यावर्षी पृथुस्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून अनुदानाचा कुटोडा पडेल. पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे, त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल. यावर्षी 4 आढक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत्यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होईल. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होईल. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे पुण्य मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सर आरंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. जे कोणी श्रवण करत आहेत सर्वांचे कल्याण हो. हे संवत्सर सुखा समाधानाचे आणि आनंदाचे जाओ. तर हे संवत्सर फल आता आपण पाहिलं. आता हे संवत्सर आपण पाहिलं फल, त्याच्याबरोबरच आपण काय पाहिलं, संवत्सर फळामध्ये जे आहे ती एक साधारण तुम्हाला फक्त कल्पना दिलेली आहे. पण तुम्हाला संवत्सर भविष्य जर हवं असेल तर तुम्हाला चैत्र शुद्ध प्रवेशाची कुंडली, चतुस्तंभ विचार, संक्रांती विचार, आर्द्रा प्रवेश विचार या बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आता याबाबत कसा विचार करायचा असतो आणि साधारणतः तुम्हाला समजेल अशा रीतीने कशा संकल्पना समजवता येतील हे आता अविनाश सर खेळणार आहेत. त्याच्या आधी फक्त 1-2 मिनिटं
ऋषीप्रबोध ज्योतिष संस्थेबद्दल सांगते. ही संस्था मी आणि अविनाश कदम आम्ही दोघं चालवतो. अविनाश सर, जरा तुमचा या ऑन करा. तर मी आणि अविनाश सर दोघं मिळून हे चालवतो आणि मूळ पुस्तकांवरून अभ्यास व्हावा आणि मूळ आपल्या ज्या ऋषीमुनींनी दिलेल्या संकल्पना आहेत त्याचा अभ्यास करून आपण ज्योतिष, पंचांग आणि इतर विषय शिकावेत असा आमचा त्याच्यामध्ये आग्रह असतो. त्यामुळे वेगवेगळे आम्ही कोर्सेस घेत असतो. ज्योतिषशास्त्र ज्याला मुळापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी कोर्स आहेत. ज्योतिषशास्त्र थोडंफार शिकलेलं आहे पण फलादेशाची अजून काही गडबड होते किंवा फलादेश उत्तम करायचा आहे त्यांच्यासाठीही कोर्सेस आहेत. कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय जे आहे त्यांच्याबरोबर आम्ही एक कोर्स करतो ज्याच्याने कालिदास युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतो तो कोर्स झाल्यानंतर आणि परीक्षा दिल्यानंतर. त्याचबरोबर विविध विषयाचे सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतात त्यांचाही कोर्स आम्ही घेत असतो. तर तुम्हाला ज्योतिष शिकण्यामध्ये जर रुची असेल, खरोखर मुळापासून ज्योतिष शिकायचं असेल तर तुम्ही जरूर नंतर आमच्याशी संपर्क साधून आमच्या कोर्सेसबद्दल माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला इच्छा असल्यास करू शकता. अविनाश सर. हा मॅडम. तर तुम्ही घेताय का पुढे? हा, पुढची साईड करा. आता आपण पंचांग श्रवण केलं. हिंदू संस्कृतीत एक असं आढळतं की सर्वसामान्य व्यक्तीला एखादी गोष्ट जी महत्वाची आहे ती जर करायला सांगायचं असेल तर मग तिथे असं काहीतरी सांगितलेलं असतं की तुम्हाला पुण्य प्राप्त होईल पंचांग श्रवणाने. पंचांग श्रवणाने पुण्य प्राप्त होईल म्हणजे काय होतंय की इनडायरेक्टली तुम्ही पंचांग बघताय आणि जर तुम्हाला पंचांग बघायला यायला लागलं, तुम्हाला पंचांगाच्या 5 अंगांचं शुभ अशुभत्व समजलं तर तुम्हाला त्याचा फायदा काय होतोय की आजचा दिवस चांगला आहे वाईट आहे हे समजायला लागतं. म्हणून ते म्हणतात की रोज पंचांग श्रवणाने तुम्हाला पुण्य प्राप्त होणार. पुण्य प्राप्त होण्यासाठी तरी वाचा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. की बघायला लागलं की ऑटोमॅटिक समजायला लागतं अरे ही आपल्याला आता तुम्हाला माहितीये की वार कोणते शुभ आहेत अशुभ आहेत. जसं नॉर्मली मंगळवार, शनिवार, रविवार हे अशुभ वार आहेत, इतर वार शुभ आहेत. त्याचप्रमाणे तिथीमध्ये वर्गीकरण केलं जातं की नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा. तर रिक्ता तिथी अशुभ आहे. मग त्याचबरोबर नक्षत्रांमध्ये काही अशुभ नक्षत्र आहेत, योग अशुभ आहेत, वाले योग बेसिकली अशुभ आहेत. आणि कर्णामध्ये आता मॅडमनी सांगितलं तसंच स्थिर कर्ण अशुभ आहेत, भद्रा कर्ण अशुभ आहे. तर हे शुभ अशुभत्व कळावं आणि त्या दिवसाचं ज्ञान व्हावं, एक बेसिक ज्ञान की हा दिवस कसा आहे, त्यासाठी पंचांग श्रवण करा. आता गुढीपाडव्याला का करा, कारण तुम्हाला संवत्सराचं फळ समजतंय की या वर्षी काय होईल, पाऊस कसा होईल, एकंदरीत बाकी जे हे दश अधिकारी तुम्ही ऐकलेत तर त्यांचं फळ काय असेल, वर्षभरात काय चांगलं वाईट होईल याचं ज्ञान व्हावं. त्यासाठी ते म्हणतात की पंचांग श्रवण करा. देवांची पण संकल्पना तशीच आहे ना की मूर्तीपूजा, नाहीतर सर्वसामान्य लोकांना सांगितलं एक असं देव आहे, तो कुठे दिसत नाहीये, काय नाहीये, पण देव आहे. तर सर्वसामान्य माणसं त्याला एक्सेप्ट नाही करत. तुम्ही दाखवलं ही मूर्ती हा देव आहे तर ते एक्सेप्ट करतात. त्यामुळे मूर्तीपूजा आली आहे जशी हिंदू धर्मात, तसंच हे अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता मेदिनीय ज्योतिष हा एक विषय आहे की ज्याच्यावरून आपण एखाद्या देशात किंवा एखाद्या राज्यात किंवा पूर्ण जगासाठी जर आपल्याला भविष्य बघायचं असेल तर त्याची जी ब्रांच आहे त्याला आपण मेदिनीय ज्योतिष बोलतो. आता याच्यात बऱ्याच प्रकारच्या कुंडल्या बघून प्रेडिक्शन केलं जातं.
त्यामध्ये एक प्रकार आहे की तो देशांच्या कुंडल्या बनवतो, पण तो इतका योग्य मला तरी वाटत नाही. कारण देशाची कुंडली कशी बनणार? देशाची कुंडली बनवायला तुम्हाला ते म्हणतात हा देश ह्या दिवशी स्थापन झाला. पण स्थापन झाला म्हणजे काय की त्याच्या आधी ते तिकडे तसं काही नव्हतं का? जमीन तर तशीच होती, सगळं तसंच होतं. तुम्ही फक्त देश भारताची कुंडली तुम्ही म्हणता की स्वातंत्र्य दिनाची कुंडली बनवून वगैरे, त्याला काय अर्थ नाहीये. देश स्थापन झाला त्याची कुंडली बनवून काय प्रेडिक्शन करणार? त्याच्या आधी पण भारत स्थापन होण्याच्या आधी पण सगळं तसंच होतं. आणि जर आपण संहितेचा जे मूळ ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये एकच संहिता आता उपलब्ध आहे, ती म्हणजे बृहत संहिता वराहमिहिरने लिहिलेली. तिथे असं काही देश-बीशचा काही उल्लेख नाहीये. एक वेगळा प्रकार आहे कुर्मचक्र. तर कुर्मचक्रावरून तुम्ही विशिष्ट वेगवेगळ्या ठिकाणच्या ठिकाणसाठीचं आपण भविष्य कथन करू शकतो की ते ह्या ठिकाणाला चांगलं आहे का वाईट आहे का वगैरे वगैरे. त्यानंतर आपण चैत्र, आता ही जशी कुंडली मांडली आहे की ही चैत्र प्रतिपदेची कुंडली आपण मांडली. चैत्र प्रतिपदा म्हणजे जेव्हा अमावास्या संपली त्यावेळची कुंडली. तर आता ह्या कुंडलीवरून आपल्याला या वर्षाचं बघायचं आहे की कसं काय वाटतंय. कुंडली तुम्हाला दिसते आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ज्योतिष येते. धनु लग्नाची पत्रिका आहे, बरोबर? हे दिसतंय का धूर असं फेंट दिसतंय? दिसतंय. तर मेदिनीमध्ये हे विविध भावांपासून विविध गोष्टी बघितल्या जातात. जनतेचा विचार हा लग्नस्थानावरून केला जातो आणि चंद्रावरून केला जातो. जसं इथे सोम लिहिलंय, तो सोम म्हणजे चंद्र. तर आता इथे आपण पहिलं लग्न बघूया. तर लग्नेशाची काय स्थिती आहे? तर लग्नेशाची दृष्टी लग्नावर आहे. गुरु लग्नेश पंचमात आहे आणि लग्न भावाला पाहत आहे. त्यामुळे आपण म्हणतोय की चंद्राची पण स्थिती, चंद्र स्वस्थानी आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य, देशात शांतता, उद्योगधंदा, पाऊस पिकं वगैरे ही पण पाऊस पिकं वगैरे जी आहेत, जनतेचे आरोग्य वगैरे शांतता हे सगळं चांगलं राहील. आणि पाऊस वगैरेसाठी आपण चतुर्थ स्थान बघणार. आता चतुर्थात काय झालंय की मीन रास आहे आणि तिकडे गुरु आपला शुक्र उच्च आहे. उच्चीचा शुक्र आहे ना, मीन राशीत शुक्र उच्च होतो, त्यामुळे तो मालव्य योग पण करतोय. तर त्यामुळे एकंदरीत पावसासंबंधित, पिकासंबंधित पण आपल्याला चांगलं फळ दिसतंय. सर इथे धनु लग्न कसं काय आलं? कसं घेतलं ते? मी तुम्हाला जगन्नाथ होरा येतं का? नाही. धनु लग्न म्हणजे आपला अमावास्या संपते आहे ना, हो. ज्या वेळेस अमावास्या संपते त्यावेळेची कुंडली मांडायची. अच्छा, ओके. आणि तुम्ही सिटी दिल्ली घ्यायची, कारण आपण राजधानीचा विचार करून कुंडलीचा विचार करायचा आहे, कारण आपण देशासाठी बघतोय ना म्हणून. आता हा जो वर्ष प्रवेश झाला तो रेवती नक्षत्रात आहे. रेवती नक्षत्रात म्हणजे चंद्र रेवतीमध्ये आहे आणि हे नक्षत्र बृहत असल्याने स्वस्ताई दर्शवते. त्यामुळे उत्तम वर्षाचे संकेत आपल्याला इकडे पण मिळतात. पंचमात गुरु मित्र राशीत व पंचमेश मंगळ. आता पंचमावरून आपण शेअर बाजाराचा विचार करतो, तर लग्नेशच पंचमात आलाय आणि तो तिकडे राजयोग पण करतोय ना. तुम्हाला ज्योतिष समजत असेल तर ज्यांना समजतंय त्यांना ते समजेल
पण पंचमा स्थानावरून आपण शेअर मार्केटचा विचार करतो. तिथे एक शुभ ग्रह आला, लग्नेश आला, आणि तो त्याच्या मित्र राशीत पण आहे. त्याचबरोबर पंचमेश मंगळ हा उपचय स्थानात गेला, त्यामुळे शेअर मार्केटसाठी पण चांगलं आहे. तृतीय स्थानातला शनी व मंगळ युती तृतीय स्थानात झाली आहे. हा बोला मॅडम, वसुंधरा मॅडम बोला. तुम्ही हँड रेस केला का? असाच झाला असेल सर. असंच झालं. तृतीयात शनी मंगळ आहे, त्यामुळे मोठे अपघात वगैरे होऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपण शेजारील जे राष्ट्र आहेत ती तृतीय स्थानावरून बघतो. तर त्यामुळे इकडे 2 पापग्रह तृतीयात आल्यामुळे आणि तृतीयेश पण तृतीयात असल्यामुळे आपल्याला शेजारील राष्ट्रांकडून त्रास हे या वर्षात आपल्याला होऊ शकतं. बॉर्डरमध्ये टेन्शन होऊ शकतात, चायना किंवा पाकिस्तान. आता आपण निवडणुकांचा जर विचार केला तर तो आपण सत्ताधारी पक्षासाठी दशम स्थान बघतो आणि विरोधी पक्षासाठी चतुर्थ स्थान बघतो. आता सगळ्यात पहिल्यांदा जर मी दशमाचा विचार केला तर दशमात मला काय दिसतोय? केतू ग्रह दिसतोय. आता हा केतू जो आहे हा रवी बरोबर राजयोग करतो, कारण रवी नवमेश आहे. केतू केंद्रात असून जर तो त्रिकोणाच्या स्वामी बरोबर संबंध करत असेल तर राजयोग होतो. त्यामुळे दशमात केतू जर राजयोग करतोय तर ते सत्ताधारी पक्षासाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर रवीवरून ठीक आहे लिहिले, सत्ताधारी पक्ष विचार करून दशम व रवीवरून. हा सर इथे चतुर्थ स्थानी राहू आणि सूर्याचं पण कॉम्बिनेशन येत आहे. तर मग आपण जसं हा विचार करतोय निवडणुकीचा, तर तिथे राहू आणि सूर्याच्या कॉम्बिनेशनमुळे इफेक्ट होईल का सर? अपक्ष म्हणजे विरोधी पक्षाला ना मॅडम? विरोधी पक्षाला? हो, विरोधी पक्षासाठी चांगलं नाही ना ते. हा तेच राहू आणि सूर्य राहू ग्रहण योग झाला ना. हा, पण त्याचबरोबर तिकडे शुक्र उच्चीचा पण आहे. हा, मग त्याचं काय इफेक्ट होऊ शकतो? मग तेच मी पुढे म्हणतोय की हा जर एकंदरीत जर आपण विचार केला तर दशम स्थान मला असं तर स्ट्रॉंग दिसतंय. आता दशमेश कुठे आहे? दशमेश बुध आहे ना? बुध आहे. दशमेश बुध पंचमात आहे. हा, पंचमात आहे गुरु सोबत. गुरु बरोबर आहे. आणि तो वक्री पण आहे. हा, आणि लग्नेशा बरोबर आहे, त्यामुळे शुभ आहे. आणि त्रिकोणात पण आहे. हो. तर जो हा वक्री ग्रह असतो ना तो मल्टिप्लाइंग इफेक्ट देतो. अच्छा. मल्टिप्लाइंग इफेक्ट म्हणजे दशमाचं पण फळ मल्टिप्लाय करेल. हा, म्हणजे पण सत्ताधारी पक्षासाठी चांगलं आहे. चांगलं आहे. आणि विरोधी पक्षाचा विचार केला तर एक तर तिकडे ग्रहण आहे, ग्रहण योग झालाय. हो. प्लस तिकडे शुक्र उच्चीचा आहे. हा एक थोडा सपोर्ट पण राहू शकतो. आपण अशा वेळेस काय करायचं? नवमांशात बघायचं. म्हणून आता मी ते खाली घेतले की आता नवमांशात बघा. तर इथे काय झालंय की चतुर्थेश जो गुरु आहे, आता इकडे हा खाली जे आहे ती नवमांश कुंडली आहे ना सर. कुंडली पेजच दिसत नाही ते आता. मला दिसतंय. नेटवर्क गेलं असेल मॅडम. हो, दिसतंय नाही, बाकी सगळे दिसतंय सर. त्या पेजला नाव काय आहे मॅडम? चैत्र शुद्ध वर्ष प्रवेश कुंडली. ते येतच नाही. नवमांश कुंडली. हा, आता जर नवमांशात आता जर आपण चतुर्थेश बघितला गुरु, तर गुरु पण इकडे कसा आहे? चतुर्थ स्थान आपल्याला बघितलं की आपण तिथे एक उच्चीचा ग्रह होता, पण तिकडे ग्रहण योग पण झालेला. मग मी चतुर्थेशाला बघितला तर चतुर्थेश तर पंचमात होता आणि तो बुधा बरोबर होता.
शुभ ग्रहाबरोबर, पण त्याच्यावर शनीची दृष्टी पण आहे. पण शनीची दृष्टी जी आहे ती चतुर्थेशावर पण आहे आणि दशमेशावर पण आहे, न्यूट्रल झाले ते. आता आपण नवमांशात बघू. तर नवमांशात हा जो चतुर्थेश गुरु आहे तो अष्टम नवमांशात गेलाय. अष्टम नवमांश म्हणजे पहिला नवमांश, आता हा गुरु जो आहे तो मेष राशीत आहे, त्यामुळे पहिला नवमांश मेष राशीपासूनच चालू होतो आणि तिथून जर पुढे आपण 8 नवमांश मोजले तर आता तो नवमांश कुंडलीत तुम्हाला वृश्चिक राशीत दिसतोय, म्हणजे तो 8व्या नवमांशात गेलाय. एकूण नवमांश असतात 9, त्याच्यामध्ये महेश पासून मी काउंट केलं तर तो वृश्चिक मध्ये गेला, म्हणून तो 8व्या नवमांशात गेला. त्या 8व्या नवमांशात जाणं अशुभ आहे. 6व्या 8व्या नवमांशात जाणं एखादा ग्रह अशुभ असतो. आणि ही वृश्चिक रास जर तुम्ही लग्न कुंडलीत बघितली राशीतुल्यप्रमाणे, तर वृश्चिक रास 12व्या स्थानात येते, ते पण म्हणजे 12वं स्थान हे व्यय स्थान आहे. त्यामुळे पण चतुर्थ स्थान हे वीक होते. आणि त्याच्या कम्पेअर मध्ये जर तुम्ही बुधाला बघितलं तर बुधाची काय स्थिती आहे, दशमेश बुध बघा की इकडे पण मेष राशीत आहे आणि नाही मेष राशीत आहे आणि D9 मध्ये पण कुठे आहे तर नवमांश कुंडलीत पण लग्नात आहे आणि मेष राशीत आहे ना. जेव्हा ग्रह राशी कुंडली आणि नवमांश कुंडलीत एकाच राशीत असतो त्याला आपण बोलतो की तो वर्गोत्तम आहे. आणि वर्गोत्तम ग्रह कधीही शुभ फळ करतो. त्यामुळे चतुर्थेश गुरुच्या कम्पेअरमुळे गुरु बरोबर आपण जर कम्पेअर केलं तर दशमेश बुधाची स्थिती चांगली आहे आणि प्लस दशमात राजयोग होतोय केतूचा. म्हणून आपण म्हणतो की सत्ताधारी पक्षच जिंकेल, पण चतुर्थ पण त्या मानाने टक्कर देतोय. म्हणून अगदी जे 400 पार वगैरे बोलतात तसं नाहीये, त्यांना पण टफ राहील. पण सत्ताधारी पक्षाला परत सरकार चालवायला मिळेल. यानंतर आपण इकडे एक काय केलं जातं की आपण आता ही वर्षभरासाठी जशी चैत्र प्रतिपदेची कुंडली बघतो तशीच मी दर महिन्याला जेव्हा आपला चांद्रमास बदलतो तसा दर अमावास्याला पण एक कुंडली बनणार. तर दर अमावास्याला बनलेल्या कुंडल्यांमध्ये आपण त्या पिरियड 4 जून मध्ये कोणती अमावास्या येते त्याच्या आसपास त्यावेळेसची कुंडली पण आपण बघून त्या महिन्याभराचा विचार करायचा असतो. जसं आता आपण ह्या कुंडलीवरून वर्षभराचा विचार केला तसं त्या कुंडलीवरून मी महिन्याभराचा विचार करेन. अच्छा, विचारू का? हा बोला. आता जे नवीन वर्ष सुरू झाले आजपासून ते क्रोधी संवत्सर आहे, तर त्याची काय इफेक्ट? क्रोधी संवत्सरचं सांगितलं ना चित्रा मॅडमने. आणि ते पण आपण इकडे बघू की क्रोधी जे आहे तेच आपल्याला ह्या तृतीयातली मंगळ शनी युती काहीतरी दर्शवत आहे. मेजर थ्रेट आपल्याला वाटतोय काय की चायना किंवा पाकिस्तान या वर्षी बॉर्डर मध्ये जास्ती टेन्शन्स राहतील. हे त्या क्रोधीचं फळ मला तरी या एकंदरीत या कुंडलीवरून पण वाटतंय. कारण बाकी पाऊस वगैरे इतकं काही वाटत नाही, मोठे काहीतरी सायक्लॉन बिक्लॉन येतील असं पण वाटत नाही. बाकी जनतेसाठी पण चांगलंच आहे. फक्त हा एक मला खराब पॉइंट वाटतो. कारण करोनाच्या वेळी पण संवत्सर चांगलं नव्हतं. सर आणि याच्यात पण आपल्याला नक्षत्राचा पण विचार करावा लागेल ना वर्ष कुंडलीमध्ये वर्षफळाच्या. हा आपण D9 बघितली ना, ते D9 म्हणजे एक नक्षत्र आपण तिकडे सूक्ष्म रूप पाहिलं ते. 4 जून रोजीची पण 4 जूनच्या वेळेस अमांत कुंडली म्हणजे हीच जशी
ह्या अमावास्येची बघतोय तशी तिकडे त्यावेळेसच्या अमावास्येची कुंडली आपण जर बघितली तर तिकडे पण काय होत होतं, तर दशमात लाभेश मंगळ आहे. दशम स्थानात लाभेश मंगळ मित्र राशीत मंगळ दशमात म्हणजे दिग्बली होतो, तो दिग्बली आहे. म्हणजे दशम स्थान चांगलं आहे कारण तिकडे एक दिग्बली ग्रह आहे. मग दशमेश गुरु जरी वेळात गेला तरी पण मग आपण चतुर्थाबरोबर कम्पेअर करू, तर चतुर्थाचा विचार केल्यास चतुर्थेश बुध जो आहे तो नीच राशीत आहे आणि 2 पापग्रहांसह चतुर्थातच आहे. आणि केतू रवीचा विचार केल्यास लाभात उच्च, त्यामुळे या कुंडलीनुसार सुद्धा इकडे पण आपल्याला सत्ताधारी पक्षच जिंकेल असं दिसतो. तसंच 4 जूनच्या दिनकुंडलीचा पण विचार केला तरी तिथे चतुर्थात असला तरी तो अस्तंगत आहे आणि अष्टमेश बुध व मारकेश गुरुसह आहे आणि दशमेश मात्र स्वराशीचा आणि तृतीयात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला अनुकूल चित्र दिसते. नेक्स्ट घ्या मॅडम. मॅडम पुढची साईड. आता हे एक चतुस्तंभ विचार केलेला आहे. इकडे काय आहे की चैत्र प्रतिपदा व रेवती नक्षत्र यांचा संयोग जितका अधिक तितका हा स्तंभ मजबूत होतो. संयोग अधिक म्हणजे चंद्र, आता तुम्ही जर बघितलं की चैत्र प्रतिपदेच्या कुंडलीत चंद्र रेवती नक्षत्रात आहे. आता त्याचा रेवती नक्षत्र कंप्लीट व्हायला किती % बाकी आहे ते आपण खाली लिहिलंय की 36% अजून पुढे गेला की तो रेवतीमधून अश्विनीमध्ये जाईल. म्हणजे 36% त्याचं भोग बाकी आहे रेवतीमध्ये. त्यामुळे जितका तो भोग जास्त असेल तितकी वर्षा चांगली, जलस्थिती चांगली. आता 36% आहे म्हणजे 50 पेक्षा पण थोडा कमी आहे, त्यामुळे आपण इकडे साधारण पकडू. नंतर तृण संबंध म्हणजे जे तृण म्हणजे काय की जे गवत वगैरे नंतर आपण चारा वगैरे वापरतो गायींना वगैरे, तो ते तृण आहे. तर तृणाची स्थिती चांगली नाहीये. 21% आपल्याला इकडे संयोग दिसतोय. इथे कुठले वैशाख शुद्ध प्रतिपदा व भरणी नक्षत्र यांचा संयोग बघितला जातो. तो इथे तो भरणी नक्षत्रात 21% भोग बाकी होता. त्यामुळे हे तृणसाठी चांगलं नाहीये. वायू संबंध ज्येष्ठ शुक्ल शुद्ध प्रतिपदा व मृग नक्षत्र यांचा संयोग बघितला जातो. हा संयोग चांगला आहे. त्यामुळे इकडे वादळ भूकंप वगैरेचा प्रकोप दिसत नाही. जर हा संबंध बिघडला तर इकडे आपल्याला वादळ भूकंप ह्याच्यासाठी वायुस्तंभ बघितला जातो. आणि अन्नस्तंभ जो आहे तो आषाढ शुक्ल प्रतिपदा व पुनर्वसू नक्षत्र यांचा संयोग बघितला जातो. तर हा पण संबंध चांगला आहे. म्हणजे पुनर्वसू नक्षत्र अजून आलेलंच नाहीये, तर त्यामुळे पूर्ण 100% बाकी आहे. म्हणून इकडे पण हा स्तंभ चांगला आहे. त्यामुळे अन्न स्तंभ चांगला आहे, शेती वगैरे साठी चांगला आहे. एकंदरीत काय वाटतंय, पाऊस थोडासा कमी असला तरी पण जे धान्य आहे ते होईल आणि खरीप पीक तर नक्कीच चांगलं राहील. रब्बी मध्ये थोडस प्रॉब्लेम राहू शकतो. पुढचं घ्या मॅडम. सर एक जिज्ञासा होती. तिच्यात कृषीच्या संदर्भात 2 वेगवेगळ्या स्तंभांमध्ये 2 वेगळे विधान आहेत जे विरोधी आहेत. ते सांगितलं तुम्हाला की मला जेव्हा अन्नस्तंभ चांगला दिसतोय आणि तृण संबंध खराब दिसतोय, तर तृण म्हणजे काय आहे की ते जे गवत वगैरे आहे ना, ते नंतर गवत वगैरे कधी वाढणार, जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस तुम्हाला ते गवत वगैरे वाढतं आणि म्हणजे आपल्याला ते गायी वगैरेंसाठी मिळतं.
तर तो म्हणतोय की तृण संबंध खराब आहे, म्हणजे तितका पण पाऊस दिसत नाही. पहिल्या पण आपल्याला बघितलं जलस्तंभामध्ये पण आपल्याला इतका दिसत नाहीये, म्हणजे साधारण किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी असाच वाटतो. पण त्याच्याने अन्नावर इफेक्ट येणार नाही, तुमची पिकं तर निघून जातील, पण सरप्लस पाऊस न झाल्यामुळे तो तृण स्तंभ जो आहे तो खराब दिसतोय. धन्यवाद. आता ही संक्रांतीची पण फळं पाहिली जातात, की संक्रांत म्हणजे काय आहे की रवी प्रत्येक महिन्यात एक राशी परिवर्तन करतो. साधारण 15 तारखेच्या आसपास महिन्याच्या, आपल्या इंग्रजी महिन्याच्या, तो एक राशीतून दुसऱ्या राशीत जातो. त्याला आपण म्हणतो संक्रांत. आणि संक्रांत शुभ असते की अशुभ असते? अरे, संक्रांत शुभ आहे की अशुभ आहे? अशुभ आहे. अशुभ आहे. संक्रांत अशुभ आहे, कारण त्यावेळेस रवी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातोय आणि रवी हा पण एकंदरीत आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेसाठी, स्ट्रेंथसाठी, आरोग्यासाठी पाहिला जातो. आणि तो जेव्हा असा संधीमध्ये असतो, एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो, त्यावेळेस जर संक्रांतीचा जर जन्म असेल तर तो म्हणून अशुभ मानलेला आहे आणि बालारिष्टासाठीचा एक योग होतो की संक्रांतीचा जन्म. आता या संक्रांतींना वेगळी वेगळी नावं आहेत, ही इकडे आता तुम्हाला दिलेली आहेत, की घोरा, ध्वांशी. या नावावरून पण आपल्याला कळतं की जसं घोरा आहे, महोदरा आहे किंवा राक्षसी आहे, ही नावं चांगली नाही आहेत. ती कशी आहेत, कसं डिसाईड केलंय ते इथे दिलेलं आहे. आता पुढचं घ्या मॅडम. हे आपण 12 संक्रांतींना बघितलं आणि त्याचं एक टेबल बनवलं की नक्षत्रानुसार त्याला एक नाव प्राप्त होतं, वारानुसार पण नाव प्राप्त होतं आणि कर्णानुसार पण नाव प्राप्त होतं. जे नक्षत्रानुसार आणि वारानुसार नाव आहे ते सेम, म्हणजे त्याची कॅटेगरी सेम आहे, आणि कर्णानुसार जी नावं आहेत ती वेगळी आहेत. तर आता मेष संक्रांत आहे, म्हणजे आता आज 9 तारीख आहे. मेष संक्रांत मला वाटतं 13 एप्रिलला होईल, म्हणजे रवी मेष राशीत जाईल. मग त्यावेळेस नक्षत्र दिन नक्षत्र म्हणजे चंद्र कोणत्या नक्षत्रात होता. जेव्हा रवी मेष राशीत जातोय तेव्हा चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, तर चंद्र आहे मृग नक्षत्रात, म्हणून आपण मृग घेतलं. मग मृग जर असेल तो मृग नक्षत्रात, तर तो त्या संक्रांतीला काय नाव आहे, तर त्या संक्रांतीला नाव आहे मंदाकिनी. मग त्यावेळेस कोणता वार होता, तर त्यावेळेस शनिवार होता. मग शनिवारी जर संक्रांत येत असेल तर त्याला काय नाव आहे, तर त्याला नाव आहे राक्षसी. करण कोणतं होतं, करण कौलव होतं. मग करण कौलव असेल तर त्या कर्णाला, त्या संक्रांतीला काय म्हणतात, तर त्या संक्रांतीला हिंदीमध्ये खडी बोलतात. आता इथे उभी लिहिले आपण. मग याचं फळ काय आहे, उभी संक्रांत असेल तर काय आहे, तर बाजार स्थिर, हवामान उत्तम, मुबलक वस्तू उपलब्ध. त्याचप्रमाणे आपल्याला बघायचंय की जेव्हा नक्षत्र आणि वारानुसार दोन्हीकडून ती खराब होईल, तर तो पिरियड आपल्याला खराब आहे. जसं आता इथे आपण बघितलं की इथे कुठे कुठे महोदरा सगळ्यात जास्त आपण नेगेटिव्ह मानू त्याला. तर कुठे आपल्याला महोदरा दिसते, कन्या राशीत दिसते, आणि कुठे दिसते, मकर राशीत दिसते. मकर राशीत जर आपण बघितलं तर मकर राशीत वाराप्रमाणे पण महोदरा आहे आणि नक्षत्राप्रमाणे पण महोदरा आहे. म्हणजे हा मकर राशीचा जो पिरियड आहे 14 जानेवारी पासूनचा, 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी, तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी अशुभ
घटना होऊ शकतात. आणि किंवा हा जो इथे कन्यामध्ये आपल्याला दिसतोय, कन्यामध्ये महोदरा कुठे आले? हा, कन्यामध्ये आले. कन्या म्हणजे मला वाटतं सप्टेंबर मध्ये येईल. सप्टेंबर ऑक्टोबर हा पिरियड येईल. तर त्यावेळेस एक आपल्याला खराब दिसते. मग खराब दिसते तर काय करायचं? मग आपल्याला त्यावेळेसच्या अमांत कुंडल्या बघाव्या लागतील. त्या महिन्यांमधल्या अमांत कुंडल्या बघून आपल्याला अंदाज बांधायचा असतो की वर्ष कुंडलीत मला जे दिसत होतं, जे मला वाटत होतं की इथे काहीतरी मला परराष्ट्रांकडून किंवा नेबरिंग कंट्रीज, शेजारच्या राष्ट्रांकडून काहीतरी धोका वाटतोय, तर इकडे हा धोका आहे वाटतोय, खरा असाच धोका आहे का? जानेवारी फेब्रुवारीच्या पिरियड मधली अमांत कुंडली तुम्ही बघू शकता. किंवा आणखी पण काही दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघू, त्या पण बघू शकता. अशा प्रमाणे वर्षावरून आपण महिन्यांमध्ये जायचंय. आता ह्याच्यावरून आपल्याला अंदाज आला की इथे इथे जरा खराब दिसतं, मग त्यावेळेसच्या अमांत कुंडल्या बघायच्या त्या महिन्याच्या. पुढची घ्या मॅडम. आता पावसासाठी जसं आपण म्हटलं की आद्रा प्रवेश बघतो, तर ही आद्रा प्रवेशाची कुंडली आहे. आद्रा प्रवेश म्हणजे सूर्याचा आद्रा नक्षत्रात प्रवेश. याला एक नियम आहे की जर सूर्यास्त पासून सूर्योदयापर्यंतच्या दरम्यान जर हा आद्रा प्रवेश झाला तर शुभ आहे. आता या वर्षी तसाच तो आद्रा प्रवेश रात्री होत आहे, त्यामुळे पण आपण म्हणू की ही परत आद्रा प्रवेशाच्या कुंडलीप्रमाणे पण मला पावसासाठी चांगलंच दिसत आहे. या कुंडलीत जर बघितलं तर लग्नेश शनी लग्नातच आहे, म्हणजे लग्न बलवान आहे. आणि शुक्र बुधाच्या संयोगाने पावसाचा विचार केला जातो, तर तो संयोग पण आपल्याला दिसतोय इकडे की चतुर्थेश शुक्र आणि पंचमेश बुध यांची युती म्हणजे राजयोग पण झालाय त्यांचा पंचमातच. म्हणजे तुम्ही जर तुम्ही कोण ज्योतिषशास्त्री वगैरेचा अभ्यास करत असाल, तुमच्याकडे सोबतीचं पुस्तक असेल तर तुम्ही तिकडे बघाल तर तुम्हाला कळेल की शुक्र बुधाचा संयोग पावसासाठी शुभ म्हटलेला आहे. आणि इकडे तर तो राजयोग करतोय, चतुर्थेश शुक्र आणि पंचमेश बुध. त्यामुळे हा पण, आणि चतुर्थात पण जिथे आपण पीक वगैरे बघतो, पीक पाणी, तिकडे पण शुभ ग्रह आहेत. गुरु आहे, तो लाभेश पण आहे, धनेश पण आहे आणि चतुर्थात बसलाय, लग्नेश लग्नात. त्यामुळे आद्रा प्रवेशाची कुंडली चांगली आहे आणि रात्रीच्या वेळेस प्रवेश आहे, त्यामुळे इथून पण आपल्याला पावसासाठीचा चांगलाच दिसतोय. म्हणूनच एकंदरीत मला पावसासाठीचं काही इतकं वाईट खराब वाटत नाही. थोडंफार रब्बी पिकावर परिणाम झाला तर, बाकी काही नाही. पुढची घ्या मॅडम. पुढची स्लाइड नाही आली मॅडम. आली ना जगन लग्न. हा, जगद लग्न म्हणजे काय आहे की मेष संक्रांतीची लग्न कुंडली, म्हणजे जी आता आपण 13 एप्रिलला जो मेष संक्रांत होईल, सूर्य मेष राशीत जाईल त्यावेळेसची कुंडली. या कुंडलीमध्ये काय बघितलं जातंय तर नक्षत्र पाहावं, वार पाहावा. नक्षत्र उग्र नाही पाहिजे. कोणाचं नक्षत्र? चंद्राचं. त्यात उग्र नक्षत्र नाही पाहिजे. नंतर आता इथे काय नंतर दुसरा नियम हा आहे ही कुंडली बघायला की संक्रांतीची वेळ जर दुपारच्या आधीची असेल तर राजनीतिक परिवर्तन होतं. दुपारी होत असेल तर श्रेष्ठ जन, प्रसिद्ध लोक यांना
पीडा, कष्ट व अपमान दाखवतो. आणि दुपार नंतर जर हा आपला जगत लग्नाची कुंडली होत असेल, मेष संक्रांत होत असेल तर व्यापारासाठी अनुकूल, आणि रात्री होत असेल तर उत्तम वर्षा व शुभेच्छ, अशी याची फळं आहेत. तर ह्या वर्षी ही तुळा लग्नाची जी कुंडली बनली आहे, तर वार शनिवार आहे, तर तो वार अशुभ झाला. नक्षत्र विशाखा आहे, तर विशाखा ना उग्र नक्षत्र आहे ना दारुण नक्षत्र आहे, त्यामुळे आपण त्याला शुभ पकडले. आणि प्रवेश कधी झालाय मेष संक्रांतीचा, तर सूर्यास्तानंतर झालाय. त्यामुळे पण इकडे पण आपल्याला उत्तम वर्षा वगैरे जसं आद्रा प्रवेश मध्ये दिसत होतं, तसं ह्या कुंडलीत पण आपल्याला वर्षा उत्तम दिसते. आणि त्याचप्रमाणे राजनीतिक परिवर्तन पण दिसत नाही, कारण नियम काय होता राजनीतिक परिवर्तनासाठी की संक्रांत प्रवेश वेळ जर दुपारच्या आधीची असेल तर, आता संक्रांत प्रवेश वेळ रात्रीची आहे, त्यामुळे इथे पण राजनीतिक परिवर्तन दिसत नाही. आता ह्या लग्नापासून तुमचं लग्न आपल्या जन्म लग्नाच्या पासून हे लग्न कुठे आहे ते बघून तुम्ही ही खालची जी फळं दिलेली आहेत ती पण बघू शकता. जसं तूळ लग्न आहे, बरोबर. आता जर कोणाचं वृश्चिक लग्न असेल तर वृश्चिक लग्नापासून तूळ लग्न किती येणार? 12 येणार. 12 मग 12 लग्न आलं म्हणून 12 लग्न आलंय म्हणून दुःख त्याचं फळ लिहिलंय. अशा प्रकारे तुमच्या लग्नापासून जन्म लग्नापासून हे कितवं आहे ते बघून, आता तूळ लग्न आहे लक्षात ठेवा, त्याच्यात तुमचं लग्न लक्षात ठेवा, तुमच्या लग्नापासून तूळ राशीपर्यंत मोजायचंय आणि कोणत्या भावात येतं त्याप्रमाणे ते फळ आहे. पुढची घ्या मॅडम. आता बृहत संहितेमध्ये हा सगळा विचार केला जातो. ह्याला ग्रहांचे 4 म्हटलेले आहे की बृहस्पती 4, शनी 4, आणि त्याच्यामध्ये काही दृश्य फळ आहे जी आपल्याला बघायची आहेत ऍक्च्युअली, की आकाशात काय दिसतं. काही जी आहेत ती तुम्हाला अशा प्रकारे त्यांनी दिली आहेत, तर ती आपण जी दृश्य फळं आहेत ती तर बघू शकत नाही आपण, पण ही जी फळं आहेत त्याचा पण एक विचार करू शकतो की शनीचं भ्रमण कोणत्या नक्षत्रातून होत असेल तर काय फळ आहे. आता या वर्षी जर तुम्ही बघितलं तर शनी हा शततारका आणि पूर्व भाद्रपदा या 2 नक्षत्रातून त्याचं गोचर आहे. आणि त्याचं फळ बृहत संहितेत असं दिलंय की वैद्य, चिकित्सक, कवी, व्यापारी तसेच दारूबाज लोकांना कष्टकारक होईल. या लोकांसाठी हे वर्ष चांगलं नाही. पुढचं घ्या मॅडम. शुक्रविथी व मंगळमुख हा पण विचार संहितेत आहे, आणि अशा शुक्राच्या विथी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, त्या कशा कॅल्क्युलेट करायचं ते सगळं दिलेलं आहे. मंगळाला मुख दिलेली आहेत. तर शुक्रविथी आता इकडे दिले आपल्याला काय की अस्त आणि उदयावर ते डिपेंड आहेत त्यांची फळं. शुक्र कधी अस्त होतोय कधी उदय होतोय. आता जर आपण बघितलं तर तो 6 मे रोजी अस्त झाला भरणी नक्षत्रात, तर त्यामुळे त्याला नागविथी प्राप्त होते, आणि नागविथीचं फळ दिलंय सुभिक्ष. इकडे 26 चुकून लिहिलंय, 25/7/24 मध्ये त्याचा उदय होईल. 25/7/24 मध्ये उदय होतोय आद्रा नक्षत्रात, तिथे गजविथी आहे, त्याचं पण फळ सुभिक्ष. परत 23/3/25 रोजी काय होतोय उदय होतोय उत्तरा भाद्रपदा, गोविथी, फळ मध्यम सुभिक्ष. म्हणजे शुक्रविथी प्रमाणे जर आपण पाहिलं तर सुभिक्षच वाटतंय यावर्षी. आता मंगळमुखाचं पाहिलं
तर मंगळमुख उदय होतोय मूळ नक्षत्रात. तो उदय झालाय म्हणजे मागच्या वर्षीच जानेवारीमध्ये, ह्या वर्षीच, पण आता आपल्या संवत्सराप्रमाणे मागचं वर्ष 8 जानेवारी 2024 मंगळाचा उदय झाला मूळ नक्षत्रात. आता तो वक्री कधी होतोय हे बघायचं असतं. इथे मंगळमुख बघताना त्याचा उदय आणि कोणत्या नक्षत्रात वक्री होतो हे बघितलं जातं. तो 6/12/2024 रोजी वक्री होतोय पुष्य नक्षत्रात. तर मूळ पासून जर पुष्य आपण मोजलं तर 17वं नक्षत्र येतं आणि 17व्या नक्षत्राला त्यांनी नाव दिलंय की अभिमुषाल मुख. आता ह्याचं फळ दिलंय की चोरापासून भय, शस्त्र भय. आता हे शस्त्र भय जे आहे हे आपल्याला इथे पण दिसून येत आहे. जे आपण कुंडलीत बघतोय की आपल्याला ते तृतीय स्थानातली मंगळ शनी युती दाखवत होती, तेच हा मंगळ पण आपल्याला दाखवतोय की ह्या वर्षी शस्त्र भय होऊ शकतं. त्यामुळे म्हणजेच बॉर्डरला काहीतरी युद्ध स्थिती निर्माण होऊ शकते. हे आपल्याला या मंगळ मुखावरून पण कळतंय. यावर्षी ग्रहण आपल्याला भारतात दिसत नाहीयेत, त्यामुळे ग्रहणाचा विचार आपण केला नाही. नाहीतर तो राहू 4 मध्ये येतो आणि त्या ग्रहणांच्या फळांचा पण विचार मेदिनीमध्ये केला जातो. अशा प्रकारे हे एक इंटरेस्टिंग आहे शास्त्र आणि इतका त्याचा अभ्यास होत नाही संहितेचा, हे जरा खेद आहे. तर धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील कोणाचे तर विचारा. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. थांबूया. पण पंचांग श्रवणाचं फळ असं तुम्हाला दररोज पाहिजे तर पंचांग श्रवण, पंचांग वाचन करा. आणि नुसतं वाचन करायचं नाहीये तर त्याच्या मागे मंथन करायला पाहिजे आणि आपल्यासाठी शुभ अशुभ आहे की नाही हे तुम्हाला ठरवता यायला पाहिजे. तेव्हा त्याचा खरा उपयोग होईल. हळूहळू पंचांग वाचनावरून तुम्हाला एक सर्वसाधारण दिवस समजतो की हा शुभ आहे की अशुभ. त्यानंतर तुमच्यासाठी स्वतःसाठी वैयक्तिकरित्या तो शुभ आहे की नाही यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीतल्या ग्रहस्थितीशी त्याची सांगड घालावी लागते. कारण तो दिवस शुभ किंवा अशुभ हा कोणालाही, सगळ्या जगाला आहे, सगळ्याला आहे. मग मी समजा माझी कोर्ट केस आहे किंवा मला कुठेतरी जिंकायचंय तर मग तो दिवस माझ्या अपोनंटला पण शुभ आहे, मला पण शुभ आहे. मग त्यावेळेस मला काय फळ मिळणार? त्यासाठी तुम्हाला वैयक्तिकरित्या तो दिवस सुद्धा शुभ असला पाहिजे आणि त्याला बघण्याचे पण वेगळे ठोकताळे आहेत. तर धन्यवाद सगळ्यांचे. तुम्ही इतका वेळ हे सगळं ऐकून घेतलं. तुमच्या ज्ञानामध्ये काहीतरी भर पडली असेल असं वाटतं. कोणाला विचारायचंय काही? बोला. विचारायचं विचारा. आपलं दैनिक पंचांग जे आहे ते आपण कुठल्या समूहाच्या माध्यमातून रोज आपण हे प्रसारित करतो का? समजलं नाही. नाही, आता सध्या तरी नाही करत. नाही करत. अच्छा अच्छा. आहे पुढे विचार आहे काही? कारण बऱ्याच लोकांचा येतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर आपल्या याच्यातनं आलं तर आपण ह्या एक दिवसाच्या पेक्षा वर्षभर जुळलेले राहू शकतो. हो नक्कीच, आम्ही विचार करू ना त्याबद्दल. धन्यवाद. मॅडम, आपण जेव्हा पंचांगाचं फळ वाचलं, सॉरी पंचांगाचं नाही, या संवत्सराचं फळ, तर प्रत्येक ते जे वेगवेगळे अधिपती होते तर त्यांच्या बऱ्याच अधिपतीज मध्ये कॉन्ट्राडिक्टरी असे पण होते. म्हणजे काही काही ठिकाणी हे चांगलं होणार नाही पीक, तर काही ठिकाणी चांगलं होईल. आणि मग त्याच्यापूर्वी असं सांगितलं गेलं होतं की कुठल्या कुठल्या भारताच्या रिजन्स मध्ये कुठल्या कुठल्या अधिपतींचं हे दिसून येईल. मग ते त्या ठिकाणी आपण त्या प्रकारे वापरायचं. म्हणजे समजा काय कॉन्ट्राडिक्टरी नाही, कॉन्ट्राडिक्टरी पहिलं तर मी सांगतो की कॉन्ट्राडिक्टरी का दिसून येते. तर कॉन्ट्राडिक्टरी दिसून येतो म्हणून आपण परत कुंडलीचा आधार घेतोय चैत्र प्रतिपदेचा.
दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आता हा जो राजा तुम्ही ठरवलात मंगळ, तो मंगळ राजा कसा ठरला? तुम्ही जर चैत्र प्रतिपदेची कुंडली बघितली तर ती चैत्र प्रतिपदा काल रात्री सुरू झाली आहे. हा, ती आज सुरू नाही झाली आहे, काल रात्री सुरू झाली आहे. चैत्र प्रतिपदेची कुंडली काल रात्रीची आहे. काल रात्री वार कोणता होता? सोमवार. वैदिक आपण जर वार बघितला तर सोमवार होता. मग राजा कोण असला पाहिजे? चंद्र असला पाहिजे. पण मंगळ का घेतात? कारण तिथीचा जो विचार आहे तो ते म्हणतायत की आम्ही तिथी सूर्योदय व्यापिनी तिथी पाहिजे. मग सूर्योदय व्यापिनी तिथी जी आहे ती आज येणार आणि म्हणून तुम्ही गुढीपाडवा आज साजरा करायचा आहे आणि त्यामुळे ते मंगळवार घेतात. पण सूर्योदय व्यापिनी तिथी हे जे सांगितलेलं आहे, हे जर तुम्ही धर्मसिंधू, निर्णय सिंधू हे जे धर्मग्रंथ आहेत जिथे तुम्हाला व्रत वैकल्य कधी साजरी करावी याच्यासाठीचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये हे दिलेलं आहे की सूर्योदय व्यापिनी तिथी असली पाहिजे. आता ते नियम असा का दिला? सूर्योदय व्यापिनी तिथी असली पाहिजे म्हणजे कारण तुम्ही रात्री थोडाच गुढीपाडवा सेलिब्रेट करणार, म्हणून ज्यांनी ते ग्रंथ लिहिला त्यांनी लॉजिक वापरले की बाबा ठीक आहे, तर रात्री आली तर काय करायचं, मग आपण सकाळी सेलिब्रेट. म्हणून तुम्ही सूर्योदय व्यापिनी तिथीला हा सण साजरा करा. पण सण साजरा करा आणि तुम्ही त्या वर्षाचा राजा म्हणून मंगळ घ्या, ह्याच्यात फरक आहे ना. आता सगळ्या पंचांगकर्त्यांना वाटलं की मला आपण सूर्योदय व्यापिनी तिथी घेऊया आणि मंगळ घेतला, तर ते कसं चालेल? जेव्हा प्रतिपदेचा प्रवेश होतोय तेव्हा सोमवार असेल तर तुम्हाला राजा सोमवार चंद्र घ्यायला पाहिजे. मग कॉन्ट्राडिक्शन येणार नाही जर चंद्र घेऊन फळ बघितलं तर. कारण कुंडलीत तुम्हाला जर पाऊस इकडे चांगला दिसतोय, बाकी सगळ्या फॅक्टर्स मधून चांगला दिसतोय आणि चंद्र जर राजा असेल तर तुम्हाला फळ चांगलं दिसतंय, पण मंगळाचा जर तुम्ही वाचलं तर तो म्हणतोय की कमी वर्षा, तर कॉन्ट्राडिक्शन तिकडे त्याच्यामुळे येते. दुसरा प्रश्न काय होता तुमचा प्रमथेश? दुसरा काय? त्याच्या मागे सांगताना मॅडमनी सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या अधिपतींचे प्रभाव कुठल्या कुठल्या रिजन्स मध्ये दिसतील म्हणून. मग त्या प्रकारे ते बघायचं का? म्हणजे एखाद्या अधिपतीच्या नुसार पाऊस चांगला असेल आणि स्थानमध्ये असेल, एखादा वाईट असेल तो बिहार, त्यानुसार ते धरायचं. भारत देशामध्ये ना तुम्ही जर पूर्वीचे हे बघितले तरी वेगवेगळी जनपद होती, त्यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे कशाचा. जसं उदाहरण सिंहस्थ गुरु हा एक आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काही कार्य करू नये. पण जर तुम्ही मूर्त चिंतामणी पाहिलात तर तुम्हाला असं दिसेल की नर्मदा नदीच्या या तटापासून हा दोष लागू होतो, या बाजूला लागू होत नाही. म्हणजे प्रत्येक जनपदाचा वेगळा विचार केलाय. कसं या प्रदेशांना हे फळ जास्त अनुकूल राहील किंवा जास्त प्रतिकूल राहील. म्हणजे जरी पूर्ण राजा वेगळा असला तरी प्रधानाचं फळ इकडे जास्त राहील, याचा अंमल इकडे जास्त राहील, असं त्या देशांमध्ये सुद्धा म्हणजे त्या प्रदेशांमध्ये सुद्धा आपल्याला विचार करायला हवा. आणि हा पूर्वीच्या बऱ्याच पुस्तकांमध्ये अशा प्रकारचा तुम्हाला विचार मिळेल. भारताच्या जनपदांचा विचार करू, प्रदेशांचा विचार करू, तर तसंही बघायचं की तिथे जास्त प्रभाव त्याचा राहील अशा रीतीने. समजलं? आणि थोडा मी काळजीपूर्वक ऐकायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचं नाव त्याच्यात कुठे दिसलं नाही, म्हणजे आहे कोकण प्रांत महाराष्ट्रात जेमतेम असणार असं आपण हे करू शकतो. हा, प्रांत जे त्याचे आहे तसे कोकण प्रांत त्याच्यात येणार महाराष्ट्र बराचसा भाग. कोणाला विचारायचा प्रश्न? वसुंधरा, तुम्हाला विचारायचा आहे का प्रश्न? हात बराच वेळ रेस झालाय, चुकून झालाय का? बोलायचंय काही?
आणखी कोणाला काही विचारायचंय का? हरकत नाही, मला वाटतं आपण इथे थांबूया मग. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद चित्राजी, धन्यवाद थँक्यू अविनाश सर. मॅडम. छान सेशन झालं. थँक्यू सर. बऱ्याच लोकांना करता आलं नाही हे, कारण जॉईन होऊ शकले नाहीत. तर आपण युट्यूब वरती पण हे टाकून त्यानंतर तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्येच लिंक पाठवू. उद्यापर्यंत तुम्हाला मिळेल. धन्यवाद ताई. त्याची PDF भेटेल ना ताई आम्हाला? थँक्यू सर. हा, उद्यापर्यंत PDF भेटेल ना? PDF भेटेल ना आम्हाला? PDF पण भेटेल. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली बरं त्या दोघांनी पण, सरांनी तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. खूप माहिती मिळाली त्यातून आम्हाला. मला काहीच नव्हतं माहिती. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. अरे ऐसे देख तो ये छोटे छोटे ये बड़े बड़े ले लो, ठीक रहेगा. ये टेढ़े मेढ़े सारे टेढ़े होते ये मोती उनका. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. खूप छान धन्यवाद. सेशन झाला. ये देख